माझं हे पहिलं वर्ष आहे ॲज अ लीड म्हणून. मला असं वाटलं की मिळेल की नाही, आणि नंतर असं झालं की थिमक्का नाव आलं. मला मिळालं, मी खुश होतो. आणि आपण तरी कसं खुश व्हायचं ज्यावेळेस आपल्या टीमला काहीच मिळत नाही आणि सगळे मग बेडेकर, साठे वगैरे तिथे मस्तपैकी जल्लोष करतायत. मी फक्त तो जल्लोष पाहिला की आता नाही, पण पुढच्या वर्षी येऊ तेव्हा घेऊन जाऊ. पहिले तर ऑडिशन कशी झाली आणि मग काय प्रोसेस होती ती? मला एक माहिती होतं की मॅच्युअर कॅरेक्टर कसं रिॲक्ट करतो, कारण मी मागच्या वर्षी स्पर्शाची गोष्ट करताना बापाचं कॅरेक्टर केलेलं अगोदर, म्हणून तेवढं सोपं गेलं की हा माझी मुलगी गेली आहे तर माझं काय होईल. त्या 16 का 17 वर्षांनी असताना त्याचं लग्न झालं. ग्राफनुसार तुझं वय काय असतं, म्हातारे म्हणजे एकच कॅरेक्टर नाही असं, म्हणजे म्हाताऱ्यासारखं बोलणार वगैरे. अजूनही त्या पद्मश्री घेताना ना चालत गेलेल्या, मला माहितही नाही की त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळाला. अजूनही कोणाला माहिती नाही. तुमचं INT आली, अभ्यास, कारण कॉलेज पण चालू आहे, कसा तो बॅलन्स झाला? मी लेक्चरला बसलीच नाहीये. ओरिएंटेशनच्या लेक्चरला गेली, FY आणि SY, अजून पण लेक्चरलाच बसली नाहीये. INT नंतर 16लाच काहीतरी पेपर होता, नाही गेली पेपरला. मी फक्त लेक्चर पासून कसं लांब राहू ते शोधत होतो. कॉमर्स काहीच माहिती नव्हतं, अकाउंट्स वगैरे. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. जेव्हा मला ते पहिल्यांदा कानावर पडलं मी हैराण झालो. मी बोललो नाही, चुकीच्या फील्डमध्ये आलो. सगळी स्टोरी चांगली आहे. कॉलेज आणि जे पेपरमध्ये तू गेली ते ठेवू की कापू? माझ्या पप्पांना अगोदर खूप टोमणे मारायचे की तुझा मुलगा काय करेल, आणि ज्यावेळेस ते लोकांपर्यंत पोहोचलं ना तेव्हा पप्पांना खूप कॉल येत होते की अरे हा अभिनंदन वगैरे. आणि पप्पांच्या तोंडावर जी स्माईल बघितली ना त्यानंतर कळालं की नाही, आता आपल्याला हेच करायचंय. मला याबद्दल बोलायचंय म्हणजे की पेपरमध्ये नाव येतंय आणि आपला सिंगल फोटो वगैरे, हे मी माझ्या दीदीला सांगितलं. माझ्या दीदीने माझ्या आजीला गावी फोन केला, तर माझी आजी सगळ्या गावामध्ये माझी नात आली आहे. पेपर शोधला, पूर्ण जुन्नरमध्ये पेपर शोधला, नाही मिळाला तिला पेपर. तर ती म्हणाली मी आता येते मुंबईला, मला काही करून तो पेपर हवाय. मी अगोदर खूप वेगळा होतो, कारण माझं मी राहायचो, वाचन वगैरे कुठे नाही होत तिथे, गाववाले सगळे प्रॉपर मी. आणि मग मी अगोदर केस पण तसेच कापलेले, मग मला सगळे घाबरायचे वगैरे. मी एकदा स्किट करताना एका मुलग्याला मारलं, डायरेक्ट लाथ मारली. कारण तो तुझे आई वडील खुश जास्त कुठल्या गोष्टीसाठी आहेत? कलाकार म्हणून तू जो घडतोयस का एक व्यक्ती म्हणून जो तुझ्यात बदल आला? त्यांना असं झालं की हा ऍक्टर म्हणूनच नाही, हा व्यक्ती म्हणून, किंवा जे काही त्याचा नॉलेज आहे ते खूप वाढतंय. आमच्या इथे जी काही मुलं आहेत ना ती सगळी म्हणजे असे बाहेरची टपोरी वगैरे आहेत. पप्पांना एक बरं वाटलं की हा त्यांच्यात गुंतला नाही आणि बाहेर कुठेतरी गेला आणि सुधारला. हे आपल्याला नाटकात आल्यावर कळतं की प्रत्येक माणूस हा वेगळा आहे. मराठी मूड चॅनल हा मराठी उद्योजकांना प्रमोट करतो. हा N-Style नावाचा ब्रँड आहे, मराठी उद्योजकच आहेत ज्यांचा हा ब्रँड आहे. प्लीज हे एक्सेप्ट करा, यूज करा, आवडला तर आम्हाला कळवा. नमस्कार, मराठी मूडच्या INT सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. INTला जे 50 वर्ष आता हल्लीच झाली त्याबद्दल आम्ही खूप छान व्हिडिओ केला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच बघा. INT सिरीजमध्ये जेवढे पॉडकास्ट घेतलेत सगळेच आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील, तेही नक्कीच बघा. आणि आपल्या या नवीन पिढीचा उत्साह वाढवा. का आज आपल्याबरोबर जे आले आहेत, ज्ञानसाधना कॉलेज, त्याची खूप उत्कृष्ट एकांकिका होती थिमक्का, त्याच्यात उत्कृष्ट अभिनेत्रीचं जिला पारितोषिक मिळालंय अशी अपर्णा, आणि त्याबरोबर वझे कॉलेजमधला गर्भ गोंधळ या एकांकिकेत द्वितीय क्रमांकाचं उत्कृष्ट अभिनेताचं जे पारितोषिक मिळालंय असा राहुल, हे दोघेही आज आपल्यासोबत आहेत. चला जाणून घेऊया यांच्याबरोबर कसा होता यांचा INTचा प्रवास, काय होतं ते बक्षीस मिळाल्यानंतरचा आनंद. चला साधूया आपला संवाद. राहुल आणि अपर्णा, मराठी मूडमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वात पहिले तर कसा आहे तुमचा मूड? खूप चांगला. खूप छान. तर जसं की आता आपण बोललो 50 वर्ष झाली INTला, आणि 50व्या वर्ष अशा माइलस्टोनव्या वर्षी तुम्हाला तुमच्या कामासाठी पारितोषिकं मिळाली. तर काय होतं ते फिलिंग? आपण उलट येऊया, कारण पारितोषिक मिळालंय तर काय होतं ते फिलिंग एक एक करून. पहिलं तर एक्सपेक्टेड होतं का, आणि जेव्हा मिळालं ती पहिली रिॲक्शन काय होती, घरच्यांना काय वाटलं?
माझं हे पहिलं वर्ष आहे ऍज अ लीड म्हणून. तर मला असं वाटतच नव्हतं की मिळेल वगैरे असं काही. तर परफॉर्म पण दादा म्हणाला की हा चांगला झालाय वगैरे, पण ऍज अ कॉम्पिटिशन पण खूप आहे माझं पहिलं वर्ष त्यात. मला असं वाटलं की मिळेल की नाही, आणि नंतर असं झालं की थिमक्का नाव आलं आणि सगळे खुश झाले. सगळ्यांना असं म्हणजे सगळ्यांना माहित होतं अपर्णा म्हणजे थिमक्काला मिळेल म्हणून. माझं असं झालं की माझं पहिलं वर्ष आहे आणि बाकी म्हणजे INT खूप मोठी स्पर्धा आहे, त्यात कॉम्पिटिशन म्हणजे ऍक्टर वगैरे खूप मोठे असतील. मला असं काही वाटलं नव्हतं. मी आलं, छान वाटलं आणि नंतर घरी सांगितलं, घरच्यांनाही छान वाटलं. ओके राव. माझं मला पहिल्यांदा एकुणपटसाठी मिळालेलं सहाय्यक अभिनेता म्हणून. ओके. तेव्हा म्हणजे एक असतं की तेव्हा पण मला हौस नव्हती की आपल्याला ट्रॉफी मिळावी. फक्त हे होतं की परफॉर्म करायचं INT. मागच्या वर्षी हो, बोलतोस मागच्या ना? वर्षीच्या मागच्या मागच्या वर्षी. वर्षी. हो, एकुणपटच्या वेळेस. हम्म. त्यावेळी फक्त असं वाटत होतं की आपल्याला INT परफॉर्म करायला मिळायला पाहिजे, आणि ती संधी मिळाली. आणि त्यावेळेस पण आमचे म्हणजे मी एकटा नव्हतो, आमचे एक स्टुडंट ज्यांना मी ओळखतही नाही, जे आमच्या बापाच्या वयाचे किंवा आईच्या वयाचे असतील, ते सगळे पण होते माझ्यासोबत. मग त्यांची एक एनर्जी आणि माझी एनर्जी मिळून जे काही प्रयोग झाला तो खूप अप्रतिम झाला. आणि त्यामुळे मला प्रयोग चांगला झाला म्हणून ट्रॉफीचं काहीच घेणं देणं नव्हतं. बोललं प्रयोग चांगला झाला हेच खूप महत्वाचं आहे. आणि ऑडियन्स वगैरे मग मोठे मोठे सेलिब्रिटीज वगैरे पण कौतुक करत होते. आणि नंतर रिझल्टची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस पहिलं मला एलिम्स राऊंडसाठी मिळालं, सर्टिफिकेट मिळत होतं, तो मिळाला. तेवढ्यात मी खुश झालो. आणि नंतर मग अभिनेताचं आलं. मग अभिनेत्यासाठी राहुल पेडणेकर सहाय्यक अभिनेता म्हणून नाव. आणि मी शॉक होतो की एक्सपेक्टेशन नव्हती मला की मला मिळेल. पण ज्यावेळेस नाव घेतलं त्यावेळेस तेजस दादा करून आहे आमचा एक स्टुडंट, तेजस राऊत, त्यांनी मला जोरात मिठी मारली. कारण त्याच्या वेळेस म्हणजे तो 12वीला असताना त्यांनी पहिल्यांदा INT केलेली आणि मी 12वी असताना मी पहिल्यांदा INT केली. म्हणजे आमच्या इथे कुठलाच मुलगा 12वीत असताना INT परफॉर्म नाही केले. फक्त त्याला संधी मिळाली आणि मला संधी मिळाली. आणि ती खुशी म्हणजे मी फक्त एवढा खुश होतो की माझ्या सगळे मला दादा बोलत होते की इथला मिळेल, पण मला ते नको होतं. मला फक्त चांगला परफॉर्म आणि वजे केळकर परत एकदा कमबॅक करावं ह्याच्याने होतो मी. आणि नंतर मग नाव घेतलं, खूप बरं वाटलं, रडलो वगैरे आम्ही. मला तर समजतच नव्हतं. आणि नंतर त्यावेळेस पण मी स्टेजवरून उतरलो नाही, कारण अभिनेत्रीचं नाव घेत होतं. आणि तेव्हा त्यासाठी मला खूप म्हणजे कॉन्फिडन्स होता की मनस्वीला मिळणार. आणि मी उतरलो नाही स्टेजवर ना का मनस्वीला मिळणार. आणि ज्यावेळेस INT अभिनेत्री प्रथम नाव घेतलं मनस्वीला गाडे, आम्ही दोघं एकत्र स्टेजवर होतो. आणि तो खूप फील म्हणजे सुरुवात पण आम्ही पहिल्या एकांकिका जन्नतुल फिरदौस पासून केली आणि नंतर मग सोबत एकत्र दोघांना पारितोषिके मिळाली. खूप बरं वाटलं. आणि परत दुसऱ्या वर्षी काही नव्हतं, आम्ही फायनल्सला पण नव्हतं, पण आम्ही त्याच ताकदीने मेहनत केली. नंतर तिसरा वर्ष म्हणजे आता द गर्धब गोंधळचा, तिथे असं नव्हतं की मला ट्रॉफीज पाहिजे. आता तिथे जेव्हा मी एकुणपटला मी ज्युनियर म्हणून काम करत होतो, कारण माझ्या सिनियर्स असायचे त्यावेळेस, पण द गर्धब गोंधळला मी सिनियर होतो म्हणून. आणि परत तेच आहे की मागच्या वर्षी आपण फायनलला नाही आलोय, तो एक राग, ती एक खंत होती की नाही आता चान्स मिळाला तो सोडायचा नाही. आणि वजे केळकर म्हणजे अगोदर आमच्या इथे झालेत एक्सपेरिमेंटल एकांकिका खूप असे मॉबवाले, पण आता 5-6 वर्षांनी ही पहिल्यांदा झाली द गर्धब गोंधळ. त्याचा एक दबाव होता की कसं होईल आपल्याकडून, म्हणजे फायनलचा प्रयोग खूप लाईट्स वगैरे सगळी नवखी पोरं आणि फक्त 5-6 जण मुलं होती, ती नवीन म्हणजे जुनी बॅच होती आणि बाकी सगळे नवीन होते. त्यात मग प्रयोग झाला चांगला, थोडेफार झाले, जसं आपला प्रयोग असतो तो प्रयोगमध्ये थोडेफार चुका होत राहतात. नंतर प्रयोग वगैरे झाला आणि मी पारितोषिक घ्यायला हाफ पॅन्ट घातलेली आणि टी शर्ट घातलेलं. म्हणजे दादा मला बोलत होता चेंज करून ये, मी बोललो नाही दादा नको, राहू दे, बघूयात. आणि सगळं झालं. एकांकिका म्हणजे आमच्या टीमला काहीच नाही मिळालं, पण मला फक्त अभिनेता मिळालं दुसरं. आणि त्यावेळेस चांगलं वाटलं नाही, म्हणजे दादाला खूप चांगलं वाटलं की हा मिळालं, पण मला एक खंत होती की यार टीमला मिळालं असतं ना तर बरं वाटलं असतं. मला मिळालं तर ठीक आहे, चल, मला नको होतं ते, पण टीमला मिळालं असतं ना तर खूप बरं वाटलं असतं. कारण मला मिळालं, मी खुश होतो पर्सनली, पण माझ्यामुळे पण नाही, त्या रिझल्टमुळे माझी टीम पूर्ण दुःख होती की आम्ही 35ची टीम होती, ती सगळी असं मी सगळ्यांकडे बघत होतो तोंडाकडे की कसे आहेत, काय रिॲक्ट करतायत. आणि आपण तरी कसं खुश व्हायचं ज्यावेळेस आपल्या टीमला काहीच मिळत नाही, फक्त आपल्याला मिळतं, त्यावेळेस कसं रिॲक्ट करायचं हेही समजत नव्हतं. आणि सगळे मग बेडेकर, साठे वगैरे तिथे मस्तपैकी जल्लोष करतायत. मी फक्त तो जल्लोष पाहिला की आता नाही, पण पुढच्या वर्षी येऊ तेव्हा घेऊन जाऊ.
नक्कीच त्याच्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. थँक्यू. पण मला वाटतं 5-6 ज्या एकांकिका फायनलला येतात त्या तशा सगळ्या विनर आहेत. हो बरोबर. तर त्या दिवशी जजचा काय मूड माइंडसेट असेल त्यावर हा. ते देतात. नेव्हरदलेस प्राइजेस मिळाले ते लोक सगळे टॅलेंटेडच आहेत, हो. आपण त्यांना कमी नाही करत आहे, पण एकांकिका म्हणून तर सगळ्याच खूप उत्कृष्ट होत्या. तसं तू बोललास तू आधी पण केलंयस, त्याच्या आधी 2 वर्षापूर्वी पण तू INT मध्ये, म्हणजे तू कॉलेजमध्ये तर तुला ॲज अन ऍक्टर ओळखतात, पण हो. जसे एवढे कॅरेक्टर्स होते तुमच्या एकांकिकेमध्ये. पहिलं तुम्ही दोघं, कारण जसं आपण बोललो लोकांना माहित नाही एकांकिका काय होती, कारण आपण सिनेमाच्या ऍक्टरशी बोलताना त्यांनी सिनेमा बघितलेला आहे, इकडे लोकांना माहित नाही. तर थोडक्यात तुम्ही तुमच्या एकांकिकेबद्दल जर सांगितलं तर जी आपली ऑडियन्स आहे त्यांना कळेल की अच्छा ही एकांकिका आणि याची ही साधारण स्टोरी होती, आणि जर पुढे कुठे तुम्ही परफॉर्म करणार आहे तर कुठे ते येऊन बघू शकतात ही माहिती. थिमक्का म्हणजे ज्या कर्नाटकमध्ये राहत आहेत अजून सुद्धा, त्यांची स्टोरी अशी की त्या ज्या होत्या त्या पद्मश्री मिळालेल्या, तर त्यांना 2019 मध्ये पद्मश्री अवॉर्ड मिळाला. त्या आता 114 वयाच्या आहेत. म्हणजे मी त्यांचंच हे सांगते, त्या काहीतरी 15 का 16 वर्षाच्या असताना त्यांचं लग्न झालं. त्या 12 वर्ष त्यांच्या म्हणजे जे त्यांची फॅमिली आहे नवऱ्याची वगैरे, तर तिथे राहत होत्या. तर त्यांना मूल नव्हतं होत. त्यांना अजूनही मूल नाहीये. म्हणजे घरातले जे सासू सासरे असतात ना की नाहीये तू वांझोटी आहे वगैरे असं करून तिला घराच्या बाहेर काढतात. आणि तिचा जो नवरा असतो तो चिकया, तो तिला खूप सपोर्ट करतो वगैरे. तर त्याने तिला दुसरीकडे नेलं वगैरे. तर तिला ती खंत होती की मूल नाहीये आपल्याला सगळं म्हणजे बोलतायत. तर ते झाल्यानंतर चिकयाने तिला खूप मदत केली. म्हणजे तू म्हणजे ती जेव्हा फील्ड मध्ये होती की मूल नाहीये वगैरे, त्या फील्ड मधून तिला बाहेर कसं काढायचं, ती अजून त्याच्यातच राहतेय. तर मग तिला काय बोलतात झाडांकडे, म्हणजे आता आपण ही झाडं लावलं तिकडे नेलं. तर तिने ती झाडं लावताना तिला त्या झाडांमध्ये किंवा त्या रोपट्यांमध्ये तिला तिचं हे दिसायला लागलं, मूल दिसायला लागलं. मग ती झाडं लावत वगैरे गेली. मग ती झाडं लावताना तिला आलेले खूप म्हणजे असे मध्ये हे काय बोलतात त्याला, काही माणसं आली नाही लावायची वगैरे, हे ते प्रॉब्लेम्स खूप आले त्यांना. त्यांनाही सामोरं जाऊन चिकया आणि थिमक्का ह्या काय बोलतात त्या सामोरं जाऊन त्यांनी सगळं हे केलं. मग त्यांना असं आई म्हणून, वृक्षमाता म्हणून त्यांना खूप म्हणजे असं रेकग्निशन ओळखायला लागले वगैरे. नंतर मग त्यांना सालू मर्दा, म्हणजे आता त्यांना सालू मर्दा थिमक्का असं म्हणून ओळखलं जातं. सालू मर्दा म्हणजे एका रांगेतली झाडं असतात आणि थिमक्का म्हणजे वृक्षमाता, असं त्यांचं सालू मर्दा थिमक्का असं नाव आहे. ती म्हणजे थिमक्का आहेत ना त्यांची पूर्ण स्टोरी आहे. म्हणजे त्यांचं लग्न झालं, पूर्ण लाईफ स्टोरी आहे, बायोग्राफीच होती. बायोग्राफी. खूप छान होती. तुझा परफॉर्मन्स पण उत्कृष्ट होता, पारितोषिकही मिळालं तुला. त्याच्यावर मी अजून प्रश्न विचारीन, पण एक प्रेक्षकांना कळायला की काय होती त्यांची स्टोरी तुम्हाला ऑनलाईन पण मिळेल. राहुल, सर्वप्रथम तर मी आमच्या एकांकिकेचे दिग्दर्शक यश नवले आणि लेखक तुषार तांबे यांचे आभार मानेन की त्यांच्यामुळे मला संधी मिळाली काम करायला. आणि आता एकांकिकाबद्दल बोलायला गेलं तर मी पहिलं 1 लाईनर सांगेन की नागरिक शास्त्र हे शास्त्र नाही तर शस्त्र आहे आणि ते आपल्याला वापरता आलं पाहिजे. ही आमची एकांकिकेची 1 लाईनर होता. आणि नंतर दादानी गोष्ट अशी रंगवलेली की एक बाप असतो आणि त्याला एक मुलगी असते. मुलगीचा मृत्यू होतो शाळेतल्या खिचडीमधनं, विषबाधा होते आणि मृत्यू होतो. मग ती कंप्लेंट घेऊन तो पोलीसकडे जातो, सगळ्यांकडे फिरत असतो. तेव्हा कोणीच त्याला ती ऍक्सेप्ट नाही करत केस, की काय हे नॉर्मल आहे, होत राहतं, म्हणजे काही आपण नाही करू शकत त्याच्यावर सोल्युशन वगैरे. मग त्याचं असं होतं की आता हे होत नाहीये ना तर आपल्याला दुसरं काहीतरी करावं लागणार. दुसरं काही म्हणजे आता आपण बघू शकतो की हत्तीची केस, कबुतरची केस कशी व्हायरल होत आहेत खूप, ज्यांना काहीच नाहीये. म्हणजे इथे माणसावर काय होतंय ते लक्ष देत नाहीये, पण प्राण्यांवर खूप, आणि महत्वाचं आहे प्राणी, पण माणूस पण तेवढाच महत्वाचा आहे. मग तो आयडिया लावतो की आपण आता म्हणजे कोल्हापूरची केस माधुरी. आणि आता मग तो आयडिया लावतो की आपल्याला काहीतरी करावं लागणार. मग तो गाढवांची केस घेऊन जातो पोलीस स्टेशनमध्ये. आणि मग पोलीस स्टेशनवाले पण त्याला बोलतात काय आहे, गाढव वगैरे कोण नोंदवतं केस वगैरे. मग शेवटी मग त्यांना कळतं की हा आमदारांचा माणूस आहे. मग आणि पेटाकडून पण याचा खूप सपोर्ट आहे. तर मग ते केस घेतात
आणि केस घेतल्यावर मग मीडिया आपली, तुम्हाला माहितीये की एखादा माणूस ज्यावेळेस आपल्याकडे नाही घडत ती गोष्ट घडली की त्याचा काय होतो परिणाम, ते मग तो त्या ह्याच्याने फेमस होत जातो, सोशल मीडिया व्हायरल होतो जसं आता सगळे होतात, व्हायरल होत जातो. नंतर मग मुख्यमंत्र्यांकडे जातो. मुख्यमंत्री खूप म्हणजे घाबरले असतात की कोण आहे हा माणूस, त्यांची पदवी वगैरे सगळी आता धोक्यात होती. मग ते समोरून बोलवतात त्याला आणि त्याला ऑफर करतात की तुला आम्ही असे असे देऊ, तू हे कर. तो बोलतो नाही मला काहीच नकोय, मला फक्त मंत्री व्हायचंय. आणि मग तो अट एक टाकतो आणि मग शेवटी सगळं घडतं. आणि ज्यावेळेस त्याला म्हणजे झालं असतं मंत्री वगैरे सगळं झालं असतं तो, आणि शेवटी मग भाषण असतं त्याचं, त्यावेळेस तो सगळं सांगतो की मला हे सगळं नको आहे, मला फक्त माझ्या मुलीची केस दाखल नाही घेतली त्यावर बोलायचं, फक्त तिला न्याय पाहिजे होता बस, अजून काही नको होतं. त्या अठ्ठासामुळे त्यांनी एवढं सगळं गोंधळ निर्माण केला आणि त्याच कारणामुळे द गर्दभ गोंधळ हे नाव दिलं एकांकिकाला. आणि आता केस हे करतानाही तो फक्त मुलीबद्दल नाही बोलला, तर सामान्य माणूस म्हणून जे काही प्रॉब्लेम्स आहेत आपण बघू शकतो, रोड खराब आहेत किंवा जे काही असतील, आपण नजरअंदाज करतात सरकार, त्या सगळ्या फ्रस्ट्रेशन असतो ना जो माणसाचा, तो सगळा त्यांनी बाहेर काढलाय. आणि शेवटी बोलतो की मला माझी गाढवं शोधून द्या. आणि गाढव हा मेटाफोर का युज केलाय, हा मंत्र्यांना म्हणजे पॉलिटिशियन जेवढे आहेत त्यांच्यासाठी युज केलाय मेटाफोर. आणि आता आपण बोलतो की गाढव मूर्ख वगैरे असतात, पण खरं तर गाढव हा सगळ्यात प्रामाणिक प्राणी असतो. कारण आपण त्याला मेहनती प्रामाणिक, तो कधीच आपल्याला काहीच नाही करत. म्हणजे तुम्ही एखादं त्याच्यावर ओझं टाकलं तो कधीच नाही बोलणार नाही, ते करणार. त्यामुळे तो मेटाफोर म्हणून युज केलाय. खूप छान होती यांची पण एकांकिका. दोन्ही एकांकिकामध्ये जे सीन चेंज होत होते, जे म्हणजे स्पेशल मेन्शन दोघांसाठी, आर्ट टीमसाठी पण, कारण त्यांनी पण खूप छान काम केलं. तुम्हाला ती सेट तर तुमचे जी झाडं वगैरे लावली होती आणि खूपच छान, म्हणजे इट्स अनफॉर्च्युनेट की लोकांनाही बघायला नाही मिळत आहे, पण दोन्ही एकांकिका छान होत्या. आता तुला तुला रोल कसा मिळाला, आणि पहिले तेच सांग की हा रोल तू कशी काय त्या थिमक्काच्या कॅरेक्टरमध्ये जाऊन सेट झालीस? खरं तर म्हणजे आता थिमक्काला म्हणजे कॅरेक्टर करायला असं कोणती मूवीज वगैरे दादाने मला सांगितलंच नाही. म्हणजे आता लेखक आमचा अजय पाटील म्हणून अजय दादा आणि दिग्दर्शक सायराज दादा. तर आम्हाला म्हणजे असं दादा वगैरे बोलले की तुला यांचं हे कॅरेक्टर करायला तुला मूवीज वगैरे बघायला नाही लागणार, तर तुला ते झाड आहेत त्या झाडांबद्दल तुला कसं प्रेम येईल. म्हणजे त्यांनी जसं त्या झाडांवरती प्रेम केलं, रोपट्यांवरती प्रेम केलं, त्यांची आई म्हणून त्या झाडांना बघत होत्या. आता एखादं कोणी म्हणजे झाड वगैरे तोडलं तर त्यांना कशा थांबवत होत्या की नका तोडू वगैरे, हेच आपल्याला पुढे जाऊन हे करणार आहेत. म्हणजे ह्यांच्यावरतीच जीवन आहे आपलं. ऑडिशन म्हणजे तू सिलेक्ट कशी झाली थिमक्कासाठी? असं म्हणजे की दादाने सांगितलं, त्यांनी ठरवलं असं काही, त्याची ऑडिशन वगैरे झाली? ओके, ऑडिशन वगैरे नाही झाली. मग तुला ती थिमक्का, कारण एक कॅरेक्टर जी 70 वर्षात, म्हणजे तुम्ही जो ग्राफ 15-16 वर्षाची असताना आणि शेवटी जेव्हा ते इंटरव्ह्यू घ्यायला येतात, व्हीलचेअरवर असते, तेव्हा साधारण ती 100 वर्षाच्या आसपासच दाखवली आहे. 114 वर्ष. म्हणजे एवढा ग्राफ ह्या वयात समजणं, त्याच्यासाठी काय त्यांनी वेगळी हेल्प केली का? तू काही वाचलंस का? काय होती तुझी तयारी? नाही, दादा फक्त म्हणाला त्यांची जी डॉक्युमेंटरी वगैरे असेल किंवा त्यांचं म्हणजे तेच डॉक्युमेंटरी वगैरे त्याच्यावर जास्त फोकस कर, त्या कशा राहत असतील. आता एखादी म्हणजे व्यक्ती लग्न झाल्यावर कशी असेल, म्हणजे ती आता त्या 16 का 17 वर्षांनी असताना त्याचं लग्न झालं, मग त्यानंतर ते घरातनं गेल्यानंतर त्यांचं वय काहीतरी 24 का 25 असेल. मग त्याच्यानंतर असं म्हणजे लिहून दिलेलं की असं सांगितलेलं की ह्या सीनला हे याचं वय, त्या सीनला ते असं म्हणजे वयाप्रमाणे असं वाढत जाणार आहे. तर त्या ग्राफनुसार तुझं वय काय असेल, मग तू त्या सीन मध्ये किंवा त्या व्यक्ती म्हणजे कशी करशील तू. मग दादाने ते सांगत वगैरे गेला. मग त्यानंतर ते आलं शेवटचा सीन, तर खूपच म्हणजे सेकंड लास्ट आणि शेवटचा सीन पूर्ण म्हातारे. तर आता आपण म्हणजे आता दादा मला म्हणतो की अजूनही म्हणतो की म्हातारे म्हणजे एकच कॅरेक्टर नाही असं, म्हणजे म्हाताऱ्यासारखं बोलणार वगैरे. अजूनही त्या पद्मश्री घेताना ना चालत गेलेल्या, सो मग त्यांना काठी वगैरे काही गरज नाही लागली, मग त्या अजूनही धडधाकट आहेत. तर मग
तू कशी म्हातारीसारखं बोलशील, त्या काय म्हाताऱ्या म्हणजे आता एवढं काय चंचल आहेत त्या एवढ्या वयाच्या असताना तिथेपर्यंत चालत गेल्या, तर तू अजून, मी त्या कॅरेक्टरला अजून म्हातारं करत होती. हा, तर दादा म्हणाला नाही येते आहेत का म्हाताऱ्या, त्या अजून धडधाकट आहेत, म्हणजे चंचल आहेत त्या, त्यांना गरज नाहीये, मग तू कशी बोलशील, मग तुझे एक्सप्रेशन वगैरे असं सगळं त्यांनी दादाने सांगितलं. मग ग्राफ होत गेला आणि जमलं. तुला थिमक्का बद्दल माहिती होतं आधी हे एकांकिका? काहीच आयडिया काहीच नाही. मी जेव्हा वाचलं ना, म्हणजे दादाने स्क्रिप्ट वाचली, तर मला असं झालं की थिमक्का कोण आहेत. मग मी गुगलला पटकन सर्च केलं, मी नाही बघितलं त्यांना कधी. मग मी म्हणली दादा थिमक्का, तर दादानेच काहीतरी 2020 का 21 साली थिमक्का बद्दल वाचलेलं. तर मग दादा लोकांनी मग सांगितलं की हा असं असे आहेत. त्यांना, मला माहितही नाही की त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळाला. अजूनही कोणाला माहित नाहीये थिमक्का कोण आहेत. हे आता बघितल्यानंतर कळतंय की थिमक्का कोण आहेत आणि त्यांचं कर्तृत्व किती मोठं आहे. खूपच खूपच चांगलं. त्यांच्यापर्यंत हे पोहोचलंय का की त्यांच्यावर एक अशी एकांकिका झाली आणि त्यांना प्राइज वगैरे मिळालंय? नाही अजून. जर कर्नाटकामध्ये कोण असतील का त्यांच्या आसपास मराठी बोलणारे असतील तर त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचवा की त्यांच्या आयुष्यावर एक एकांकिका झाली आहे, ज्याला INT मध्ये त्यांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीला पहिलं पारितोषिक मिळालं आहे आणि ती स्टोरी तेवढीच स्ट्रॉंगही आहे. तू तर ऍक्टिंग करत करत कॉलेजमध्ये आधी पण केलंय, पण मग त्या जो कॅरेक्टर आहे की माझी गाढवं हरवली आहेत, काय होती, म्हणजे तुझं सिलेक्शन कसं झालं आणि तुझी कशी प्रोसेस होती त्या कॅरेक्टरमध्ये, जे काय ऍब्झॉर्ब करणं, समजणं, ती अंडरस्टँडिंग? मी का विचारतोय, कारण एक कॉलेज स्टुडंट म्हटलं ना तर आपली लाईफ खूप वेगळी असते. आपण जस्ट स्कूलमधून बाहेर युनिफॉर्म सोडून आपण त्या फ्रीडम एन्जॉय करायला लागलोय. मग अशा वेळेला असे गंभीर सब्जेक्ट घेणं, पॉलिटिकल असो का सोशल असो, त्यांचे कॅरेक्टर्स, त्यांची ती डेप्थ समजणं, म्हणून मी विचारतो की तुझी प्रोसेस, पहिले तर ऑडिशन कशी झाली आणि मग काय प्रोसेस होती तुझी? आमच्या इथे ऑडिशन होत नाही, म्हणजे कुठल्याच मुलाचं किंवा मुलीचं. दादा येतो, दादा चेक करतो की कुठला मुलगा जातोय कॅरेक्टरवर. चेक करणंच ऑडिशन झाले? हो, नाही पण अच्छा, म्हणजे काही काही संस्थेत किंवा कॉलेजमध्ये ऑडिशन्स होतात प्रॉपर. अच्छा, जसं आपण मूवीसाठी किंवा सिरियलसाठी म्हणजे ऑडिशन म्हणजे जसं वाचून दाखव बाबा, चालून दाखव, रीडिंग वगैरे, म्हणजे त्यालाच ऑडिशन. हो, मग मला एवढं माहिती होतं की मला एखादं तरी कॅरेक्टर मिळेल. कारण आमच्या इथे कसं आहे, जर का 40 मुलांची बॅच असेल ना तर तिथे 30 मुली असतील आणि 10 मुलं असतील. आमच्या इथे मुली खूप आहेत, मुलं खूप कमी आहेत. मग तेवढा एक कॉन्फिडन्स होता की आपल्याला एखादं कॅरेक्टर तरी मिळेल. वजे केळकर कॉलेज, इकडे मुली जास्त आहेत, जी 10वी 11वीची पोरं आहेत. मग एक माहिती होतं की आपल्याला एखादं कॅरेक्टर तरी मिळेल. आणि ज्यावेळेस दादा आला पहिल्यांदा, त्यावेळेस पण फक्त रीडिंग चालू होती आणि ते पण आम्ही भर पावसात केली, कारण खूप पाऊस होता 2 दिवस. आणि कॉलेजमध्ये पण नाही केली. एक मुलगी होती, त्याच्या घरी गेली आम्ही रीडिंग, की बोललं INTचे दिवस जवळ आलेत, आपल्याला काहीतरी चालू करायला पाहिजे किंवा कॅरेक्टर तरी फिक्स करायला पाहिजे. मग रीडिंग चालू केली. 2 दिवस फक्त आम्ही रीडिंग करत होतो आणि मी सखाराम जगदाळेचं जे कॅरेक्टर आहे माझं आता, ते करत होतो. करत गेलो. मग दादा बोलला आता मुलांसाठी ऑप्शन पण नव्हतं, म्हणजे होते पण ते त्या कॅरेक्टरला जातील, बॉडी लँग्वेज किंवा त्या वाईज मॅच्युअर कॅरेक्टर म्हणून जातील असं नव्हतं. मग दादा बोलला तू करायचं, आणि मग बाकी सगळे असे झाले कॅरेक्टर सिलेक्ट. आणि ज्यावेळेस सिलेक्शन नंतर मग त्या कॅरेक्टरचा अभ्यास, तो मला एक माहिती होतं की मॅच्युअर कॅरेक्टर कसं रिएक्ट करतो. कारण मी मागच्या वर्षी स्पर्शाची गोष्ट करताना बापाचं कॅरेक्टर केलेलं अगोदर. मग बाप म्हणून काय विचार करतो बाप आपल्यासाठी किंवा मुलांसाठी, ते सगळं माहिती होतं. म्हणून तेवढं सोपं गेलं की हा, माझी मुलगी गेली आहे तर माझं काय होईल, माझ्या आतमध्ये कुठली खंत असेल. पण नंतर मी हे विचार करत होतो की पॉलिटिशियन वाईज, म्हणजे जेवढं काही आपलं घडतंय आजूबाजूला, त्याचा मला काहीच अंदाज नव्हता. म्हणजे हत्तीची केस मला तेव्हा माहिती पडली, रील्सवर बघितलेली, पण मी तेवढ्या डेप्थ मध्ये नाही गेलो की हा काहीतरी, आता रील्सवर कसं आपण स्क्रोल करत असतो फक्त. मग कबुतरांची केस नंतर मला अजून एक कळलं की अरुणा शहानबाग, KM हॉस्पिटलमध्ये त्यांचं पॅरालिसिस झाली, ती एक कळाली. म्हणजे अभ्यास करत गेलो मी, असे केसेस शोधत गेलो ज्यावर आपल्याला अजून न्याय नाही मिळाला किंवा खूप वेळ लागला. अरुणा शहानबाग नंतर 2006 साखळी बॉम्बस्फोटातला
त्यांच्या 19 वर्षानंतर त्यांना सोडण्यात गेलं. सोडण्यात आलं. मग हे सगळं अभ्यास करत गेलो आणि माझा नॉलेज पण वाढत गेलं. आणि कॅरेक्टर वाईज दादा खूप बोलायचं, म्हणजे की पहिला ते कॅरेक्टर म्हणून सोड, तू स्वतःहून विचार कर, जर का तुझी मुलगी असली आणि ती गेलीये असं असं कारण, तू काय रिएक्ट करशील, म्हणजे माणूस म्हणून तुझं काय होईल ते पहिलं रिएक्ट कर. आणि तुला आता काय वाटतंय की सरकार कसं चालतंय किंवा आपल्या आजूबाजूला जी काही परिस्थिती आहे त्याच्यावर तुझं मत काय हे तू पहिलं ठरव, नंतर कॅरेक्टरचा विचार कर. कारण तुझा ओपिनियन आणि कॅरेक्टरचा ओपिनियन ज्यावेळेस कळेल ना तुला, की तुला काय बोलायचं आणि कॅरेक्टरला काय बोलायचं, तर मग खूप गोष्टी सोप्या होतील. मग ते मी केले, लिहून काढले की मला असं वाटतंय, माझ्या कॅरेक्टरला असं वाटतंय किंवा तो असा विचार करत असेल. आणि त्याचं असं कॅरेक्टरचं असं होतं की त्यांना बाबासाहेब किंवा संविधान बद्दल हे नव्हतं, काय बोलतात की त्याचं असं होतं की नाही, संविधान आमच्यासाठी नाही, ते त्यांच्यासाठीच आहेत, म्हणजे जे काही लोअर कास्ट असतील त्यांच्यासाठी आहेत. आणि पण माझं नव्हतं, कारण मी बुद्धिस्ट आहे म्हणून मला बाबासाहेबांबद्दल माहिती आहे किंवा मी वाचतो त्यांच्याबद्दल, मला त्यांच्याबद्दल आहे की हा सगळं माहिती आहे, पण त्याला नव्हतं. म्हणजे तेच होतं की कॅरेक्टरचा अभ्यास काय असतो मला तेव्हा कळाला डेप्थ मध्ये. मग असं करत गेलो, नंतर मग त्या कॅरेक्टरचे शेड निर्माण करत गेलो सीन वाईज, की हा कॅरेक्टर इथे काय करतोय, हा कॅरेक्टर इथे काय विचार करत असेल, किंवा आता तो एवढा शार्प कॅरेक्टर आहे ना, म्हणजे प्रॉपर प्लेयर बोलू शकतो आपण त्याला. म्हणजे जर का तुम्ही आता मला पकडलात ना, तर तो दुसऱ्या वेळी दुसरी गोष्ट निर्माण करू शकतो. सीन मध्ये कळतं आपल्याला, ज्यावेळी तुम्ही एकांकिका पाहता की हा एक केस घेऊन पार सीएम ला जाऊन त्यांची खुर्ची मागतो, तो खूप शातीर कॅरेक्टर आहे खूप. आणि मग मला पण तसंच अभ्यास करावा लागला, की मी पहिलं तर कन्फ्युज होतो की खरंच माझी 45 गाढवं हरवली आहेत का. दादाला प्रश्न केला की दादा खरंच माझी 45 गाढवं हरवली आहेत का. मग दादा बोलला तेच की तुझ्यावर आहे, म्हणजे हरवली तर आहे, पण तू आता आकडा एक सेट कर, 20 हरवली आहेत किंवा 25 हरवली आहेत किंवा 30 हरवली आहेत. कारण कॅरेक्टर म्हणून तू काय करतो, तो त्या कॅरेक्टरनी काय केलं ते हे विचार कर, हे तुझं काम आहे ऍक्टर म्हणून, बॅक स्टोरी डेव्हलप करणं. मग मी केलं, मी आणि माझी मुलगी म्हणजे मनस्वी आम्ही एकत्र बसलो, कारण बाप मुलगी असल्यामुळे ती बॅक स्टोरी पण एकत्र असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तिचं एज काय आहे, तिचं जन्म कधी झाला, ते सगळं मला माहिती असणं गरजेचं आहे आणि माझं तिला सगळं माहिती असणं गरजेचं. मग आम्ही एकत्र बसायचो बॅक स्टोरी डेव्हलप करताना. मग आम्ही ठरवलं की नाही 45 नाही हरवलेत, 20 गाढवं हरवलेत फक्त माझी, पण सांगताना मी फक्त पोलिसांना 45 गाढवं, म्हणजे ते कॅरेक्टर पण डेव्हलप होईल तसं. मग या सगळ्या प्रोसेसमध्ये होत गेलं आणि नंतर मग बाकी सिनियर्स वगैरे पण येत गेले. तेजस दादा असेल, श्रेयस दादा वगैरे असतील, ते सगळे नेहमी सांगायचे की कॅरेक्टर बॉडी लँग्वेज तर पकड, पण ते कॅरेक्टर जगतोय का हा मोठा प्रश्न आहे. कुठलाही कॅरेक्टर का जगतोय पहिलं हे शोधायचं. आणि माझं होतं माझी मुलगी, कारण बायको नाहीये, घरी कोणी नाहीये, फक्त एकच होतं जी मुलगी. आणि त्या कॅरेक्टरचं असं होतं की माझी मुलगी काहीतरी वेगळं करावी किंवा तिला जे काही पाहिजे ते तिने करावं. आणि नंतर कळतं की यार तीच गेली. आणि मग ते किती मोठा बाप म्हणून त्याला त्रास झाला असेल, काय झालं असेल ते मी विचारच नाही करायचो, म्हणजे त्या गोष्टींचा मला विचारच नाही यायचा. मग नंतर मी माझ्या बाबांना बघायचो की जर का मी जर का गेलो बाय चान्स, तर माझ्या बाबांवर काय होईल. 19 वर्ष त्यांनी मला सांभाळलंय, ते 19 वर्ष त्यांचा आणि माझा बॉन्ड तो एक तयार झाला असतो. आणि नंतर कळतं की अरे आपल्यातला म्हणजे माझा मुलगा गेलाय किंवा माझी मुलगी गेलीय. बाप म्हणून खूप, म्हणजे बाप आणि आई म्हणून खूप अवघड असतं की आपला मूल बाळ गेलंय, हे सगळं खूप कठीण. हे सगळ्यांचा विचार करत गेलो आणि मग ते प्रोसेस, म्हणजे नाटक असं शोधत 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 आपल्याला सगळं मिळत जातं. मग हळूहळू रन थ्रू वाईज मला कळत गेलं की हा कॅरेक्टर असा असेल, हा असा विचार करत असेल, हा असा वावरत असेल, याची मेंटॅलिटी वेगळी असेल बाकींपेक्षा, मुलीबाबत त्याचं खूप प्रेम असेल किंवा खूप लाडाने हे करत असेल, म्हणून तो एवढं करतोय ना. खरंच चांगलं आहे की ती प्रोसेस पण खूप चांगली आहे. तुमचं INT आली, एकांकिका, रिहर्सल वगैरे, मग अभ्यास, कारण कॉलेज पण चालू आहे, आणि कसा तो बॅलन्स झाला, कॉलेजकडून किती सपोर्ट होता का आणि घरच्यांकडून, कारण ऑल सेड अँड डन अभ्यास तर सर्वात महत्वाचा आहे आणि मला नाही वाटत कोणी त्याच्यावर कॉम्प्रोमाइज, ना घरचे ना कॉलेजवाले. कसा आणला तुम्ही तो बॅलन्स? माझं असं होतं की मी थिएटर करते, हे सगळं म्हणजे माझे टीचर्स वगैरे किंवा जे माझे फ्रेंड्स वगैरे असतील
मी 11th पासून थिएटर करते, सो सगळ्यांना माहितीये, जे फ्रेंड्स वगैरे त्यांना माहिती थिएटर करते. आणि FY ला गेल्यानंतर जे माझे सर होते 11th 12th ला, ते माझे FY ला HOD झाले. तर मग ते जे होते त्यांना माहिती मी थिएटर करते, आणि त्यांना झालं की कर अपर्णा थिएटर. आणि ते FY नंतर त्यांनी सपोर्ट केला की जा कर, तुझे काही पेपर्स वगैरे असतील, काही जे PPT वगैरे असतील, सगळं आम्ही सांगतो तुला. आणि मी लेक्चरला बसलीच नाहीये. ओरिएंटेशनच्या लेक्चरला गेली FY आणि SY, अजून पण लेक्चरलाच बसली नाहीये. जे काय असायचं युथ, त्यानंतर लगेच INT, मग ते सगळं प्रेशर, म्हणजे युथ झालं, आता INT, मग त्यामध्ये इंटरनल्स. आता मध्ये INT नंतर 16लाच काहीतरी पेपर होता, नाही गेली पेपरला. सर बोलले ये साईन करून जा, होईल तुझं सगळं, मी करतो मॅनेज. तरी मी म्हणाली नाही सर, पेपर देते मी, तुम्ही नंतर चेक करा, जे असेल ते तुम्ही मार्क्स द्या. आणि घरचं सांगायला गेलं तर घरून मला सपोर्ट आहे, जा कर. म्हणजे असं असतं की आता स्पर्धा म्हटल्यावर लेट होणार, मग तो रिझल्टला थांबायचा, म्हणजे आज रिझल्टला थांबायचे, त्यानंतर मग लेट, ट्रेन बंद. आमचं तर ह्याला INTच्या फायनलला असं झालेलं की 1-2 वाजून गेलेत. आम्ही शेवटची ट्रेन पकडायला आम्ही सगळे धावत, यशवंतराव म्हणजे सेंटर आहे ना, तिथून पळत आम्ही CSMTला तिथे गेलो. ट्रेन आम्ही पोहोचलो आणि ट्रेन गेली. आम्ही अर्धे जण पोहोचलो आणि अर्धे जण ट्रेन गेली. मग हे पोर्टल बुक केला, मग त्यात सगळे बसले, मग कॉलेजला गेलो, मग तिथेच झोपलो रात्री. घरच्यांना आहे की लेट नको येऊ, फक्त बाकी सगळा सपोर्ट आहे. अच्छा, सगळी स्टोरी चांगली आहे. कॉलेज आणि जे पेपर मध्ये तू साईन करून गेलीस, ठेवू की कापू? तुला पण प्रॉब्लेम आहे आणि कॉलेजमध्ये पण प्रॉब्लेम. नाही, मस्करी करतोय, काहीच प्रॉब्लेम नाही. तू पहिलं पारितोषिक आणलंय तर मला वाटतं आता तर काहीच प्रॉब्लेम नाही. जर दुसरं कोणी केलं तर कॉलेज बोलू शकतं, प्राइज आणा आणि साईन करून जा. तुझं? माझं अगोदर मी 11वीत ज्यावेळेस आलो त्यावेळेस मी फक्त लेक्चर पासून कसं लांब राहू ते शोधत होतो. नंतर मला कळलं की आमच्या कॉलेजमध्ये एक थिएटर कमिटी आहे, विथी. तर मग असं झालं की चला जाऊया, बघूया काय. आणि मला वाटलं थिएटर म्हणजे तेच असेल की सिनेमाबद्दल सांगत असतील किंवा कॅमेराबद्दल सांगत असतील. मग तिथे गेल्यावर कळलं की हे सगळं काहीच नाही. तिथे मला उलट लेक्चर पडायला लागले की तुम्ही इथे येऊन शिस्त पाळा, डिसिप्लिन ठेवा. मी बोलला काय करू, म्हणजे विचार आला की कंटिन्यू करू काय भाऊ, कारण इथून मला काय करायचं नाहीये म्हणून क्लासमध्ये असं होतं. बोललं काय करू, मी बोललं ते लेक्चर मध्ये बसण्यापेक्षा हे बरं आहे. मग इथे जात गेलो मी. आणि नंतर मग सिनियर्स आमचे खूप चांगले होते, प्रथमेश दादा, शुभम दादा, चैतन्य दादा खूप चांगले होते. म्हणजे त्यांनी नाटक काय असते आम्हाला त्यांनी सांगितलं. त्यांनी काय बोलतात एक आवड निर्माण केली माझ्यात की, आणि मला म्हणजे मी करू शकतो हे मला माहिती होतं, मला कॉन्फिडन्स आहे स्वतःवर. पण माझं सराउंडिंग वेगळं आहे. मी जिथे राहतो दिवा, तिथे नाहीये सगळं घडत किंवा कोणीच नाहीये कलाकार वगैरे, आणि माझ्या घरात पण नाहीये कोणी. मी फक्त अगोदर रील्स वगैरे बनवायचो, पण ती वेगळी गोष्ट आहे आणि थिएटर वेगळं गोष्ट आहे. मग ते करत गेलो आणि नंतर मग आवड निर्माण होत गेली. आणि मग असं झालं की नाही, आपण आलेलो दुसऱ्या कारणासाठी, पण आता कळालं की आपलं इथेच काम आहे. म्हणजे यासाठीच मला पाठवलेलं. आता मला कळतंय ते की लेक्चर्स वगैरे ती वेगळी गोष्ट आहे, पण मला कळालं की माझं काम काय आता. आणि आता लेक्चरचं मग मॅडमकडे जायचो, मग मी सांगायचो मॅम मी नाटक करतोय. मग मॅडमला वगैरे बोलायचो, थोडं असं काय आपलं असतं ना गोडी लावणं, मॅडम असं असं वगैरे आहे. मग लेक्चर पासून पळायचो. मग परत मग 11वी तशी झाली आणि 12वीला कट्टू मला लीड कॅरेक्टरसाठी दादांनी उभं केलं. मग त्यावेळेस मला INTला बेस्ट ऍक्टर मिळालं. मग सॉर्ट होतं की कॉलेजमध्ये कळालं की आता एक राहुल पेडणेकर नावाचा मुलगा आहे, तो असं असं करतोय. म्हणून टीचरांचा प्रॉब्लेम नव्हता, टीचर बिंदास बोलायचे जा कर, फक्त वेळेवर पेपर दे. सबमिशन वगैरे असलं तरी आम्ही समजून घेऊ, पण पेपर फक्त वेळेवर दे. तरी मी एक्झाम वगैरे साईन करून का भरून? नाही भरून. नंतर मग पेपर देताना पण आता कट टू कट माझा 12वीला क्लास पण होता कॉमर्सचा, कारण मला कॉमर्स काहीच माहित नव्हतं, अकाउंट्स वगैरे. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोस आउट. जेव्हा मला ते पहिल्यांदा कानावर पडलं मी हैराण झालो. मी बोललो नाही, चुकीच्या फील्डमध्ये आलोत, आर्ट्स घेतलं असतं चांगलं झालं असतं. मग क्लासवाले सर पण बोलायचे की तू येणार आहेस का, खरं सांग मला, म्हणजे नाहीतर मी तुझी फीस तरी रिटर्न करतो, उगाच माझ्या क्लासचं नाव बदनाम नको रे.
तू करतोय चांगली गोष्ट आहे, पण इथे पण ये. मी सरांना बोलायचं, सर मी प्रयत्न करतोय पण होत नाहीये. नंतर मग वर्ष संपलं, क्लासला काही गेलो नाही, आपलं कॉलेजमध्ये पण वर्गात काही बसलो नाही. सगळे प्रयोग वगैरे झाले आणि 10 दिवस उरले तेव्हा 12वीचा अभ्यास केला. आणि ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस मला सगळ्यांचे फोन येत होते आणि मी लग्नात होतो, नाचतोय वगैरे, मला काहीच पडलेलं नाही रिझल्टचं. मी भरोसा होता की मी पास होईन, लिहिलेलं तेवढं मला माहितीये, पण मला सगळ्या दादांचे, माझे दिग्दर्शक लेखक यांचे फोन येत होते. दादा विचारतात पास, मी कोणाचाच फोन नाही उचलला, घरी वगैरे फोन लावला, घरच्यांना सांगितलं फोन उचलू नको. आणि ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस कळालं की आपण 70% पास झालं. मी बोललो अरे अजून काय पाहिजे, वर्षभर मी मला जे पाहिजे होतं ते केलं आणि 10 दिवसात मी अभ्यास केला फक्त. पण ते का झालं, कारण मला नाटकातनं गोष्टी कळल्यात की फोकस राहणं काय असतं. आवड असली की आपण फोकस, म्हणजे मला जर का नाटक करायचं तर अभ्यास पण करावा लागेल, ते माझ्या बॅक ऑफ द माइंड होतं. आणि ही गोष्ट तेजस दादांनी मला सांगितलेली की INTला ज्यावेळेस मला बक्षीस मिळालं तेव्हा दादा बोललेलं की मला सवयी परफॉर्म करताना तूच पाहिजे, तिथे दुसरा कोणी मुलगा नकोय. कारण आमच्या इथे काय होतं, 12वीतले जे विद्यार्थी असतात त्यांना नोव्हेंबर किंवा ऑक्टोबर पर्यंत परफॉर्म करायला देतात, नंतर सांगतात की तुम्ही अभ्यासावर लक्ष द्या, कारण 12वी बोर्ड्स महत्वाचे असतात. पण दादा बोलला नाही, मला तूच पाहिजे. आणि मग मी अगोदरपासून अभ्यास करत होतो, पण ते काही होत नव्हतं, कारण तालमीत 7 ते 11, 10ची तालीम असायची, त्यात काय अभ्यास होणार आहे. मग शेवटी काहीच नाही झालं. पण 10 दिवस मी खूप प्रामाणिकपणे अभ्यास केला आणि सगळ्या मग परत हे होतं की तेजस दादा माझ्यासाठी खूप आहे, म्हणजे सिनियर म्हणून आणि एक आयडल म्हणून मी त्याला बघतो आणि त्यांनी सांगितलंय मग आपल्याला करायलाच पाहिजे, त्या हेतूने केला. आणि मग 12वी पास झालो. आणि आता FY वगैरे, FYला 4 केट्या होत्या मला. मी डोक्याला हात लावला, मी बोलला करू की नको. घरी सांगितलं सरळ, मला घरच्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही. घरचे बोलतात तुला काय करायचंय तुझ्या हातात आहे, नंतर तू आम्हाला बोलायला नको की मला हे करायचं होतं आणि मला करायला मिळालं नाही. म्हणून घरच्यांनी बोललं तुला ज्यात आवड आहे ते सगळं कर. मग केट्या लागल्या, मी बोललो आता झालं. आणि त्यावेळेस कोकण चषकचा प्रयोग होता. मी बोललो राहू दे, आता लागले तर लागले, आपल्या चुकीमुळे लागलेत. आता परफॉर्मवर लक्ष देऊया. आणि मग परफॉर्म केला. आणि आता कट्टू, मागच्या वर्षी आम्हाला फक्त टीचर्सचा थोडा प्रॉब्लेम असायचा, काही टीचरचा, कारण आम्ही त्या काही जे नवीन टीचर होते त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचत नव्हतो. म्हणजे कॉलेजमध्ये अशी मुलं आहेत, ते असे कामं करतात, असे हे करतात, ते माहिती नव्हतं. पण या वर्षी आम्हाला कट्टू वेगळं, विशाखा पाटील करून आमचे मॅडम आहेत, त्यांच्यामुळे खूप गोष्टी आमचे सॉर्ट झाले. म्हणजे युथला मी 6 इव्हेंट करत होतो आणि एकही लेक्चर नाही बसलो, वर्षाच्या सुरुवातीला एकही लेक्चर नाही बसलो. पण मॅडममुळे शक्य झालं की हा तू कर. मॅडमनी सगळ्या टीचरला सांगितलेलं की राहुल म्हणून एक असा मुलगा आहे, तो असं असं करतोय, म्हणून सगळ्यांना माहिती होतं. त्या कारणामुळे मला लेक्चरची परवानगी मिळायची. मग INTला पण तेच झालं, एकही लेक्चर नाही. कारण कट्टू युथचे फायनल झाल्यावर INTचे एलिम्स होते बरोबर. मग त्यानंतर मग बोललं नाही, मग आता अजूनही लेक्चर नाही बसलोय, आता बसेन. जसे स्पर्धा, आता तालमीची कमी गरज असणार, कारण नाटक उभं राहिलंय आपलं. फक्त आता जेव्हा कॉम्पिटिशन असतील किंवा स्पर्धा असेल तेव्हा फक्त 1-2 दिवस अगोदर करावं लागणार. बाकी आता लेक्चर बसू शकतो. आणि पेपर वगैरे मी द्यायचो, पेपर वगैरे कधीच मिस नाही केलं. कारण काय होतं की जर का मी आता मिस केला ना, मग दुसरा पेपर सेकंड सेम किंवा त्याच्या अगोदर असणार, म्हणजे 15 दिवस अगोदर. मग माझं काय होतं की मी फर्स्ट सेमचा अभ्यास करू का सेकंड सेमचा अभ्यास करू, त्यापेक्षा हे दिलेलं बरं आहे. भले आपण काटावर पास झालो तरी काही हरकत नाही, पण दिलेलं बरं आहे. मग लोड वाढतो, परत तालमीत अभ्यास काय करायचं हे होतं, म्हणून मी खूप शॉर्टली करतो सगळं. नाही पण चांगलंय. इकडून आता तुम्ही सांगितलं अभ्यास आणि ऍडजस्टमेंट, घरचे, कॉलेज सगळ्यांनीच सपोर्ट दिला. कसं बघताय पुढे, हे करिअर म्हणूनच बघताय की नाही कॉलेज पर्यंत आता ठीक आहे पुढेचं, म्हणजे कारण तू थिएटर करतीच आहेस, तुला पण कुठेतरी तुझी म्हणजे काहीच मार्ग नव्हता आणि हा एक दिशा मिळाली आणि जी तुला आवडली, तू पॅशनेट आहेस, त्याच्या पुढे कसं बघताय तुम्ही, याचं करिअर बघताय की पहिले कॉलेज करूया मग बघूया? मी 12th मध्ये थांबवलेलं थिएटर, म्हणजे मला परवानगीच नव्हती घरून की आता बोर्ड आहे, नाही करायचं होतं थिएटर. FYला झालं की नाहीच करायचं असं माझ्या घरून कळालेलं. नंतर मग मला झालं की नाही मला करायचंय, मला युथ करायचं होतं मला कॉलेजमधून, तर मग मी युथ केलं. मग त्यानंतर कट टू कट INT आली, मग कुक्कुर मिळाली एकांकिका, तर मला झालं की हा आता मला करायचंच आहे थिएटर. मग चालत म्हणजे अशी स्पर्धा येत गेल्या. त्यानंतर मग असं झालं, घरातली पण नंतर परत बोलायला लागली नाही करायचंय. पण मला झालं की मला करायचंय. मग
सुरुवात झाली थिएटर करायचंय. मग आता सुट्ट्यांमध्ये मग मी म्हणजे दौरे वगैरे असायचे, मग मी दौऱ्यांना नाही जायची, घरीच असायचे. मग त्यानंतर आता परत युथ सुरू झालं, मग युथला काम मिळालं, परत एकांकिका मिळत गेल्या, मग कट्टू, आता INT. म्हणजे दरवर्षीप्रमाणे ते सेमच होतं, युथ, INT, मग बाकीच्या स्पर्धा होत गेलं, म्हणजे मिळत गेलं. आणि आता घरी आता चाललंय की हा कर, काहीतरी मिळालंय, करत जा. व्हेरी नाईस. आणि ते सर्कल असं आहे की आय एम शुअर पुढे पण होईलच. युथ, INT आणि आहेच पूर्ण थिएटर, OTT, फिल्म्स. पुढे तर आता काय माहित नाही, जसं मिळत जाईल तसं. नक्कीच. राहुल, माझं जसं मी आता बोललो की मला माहित नव्हतं अगोदर काय करायचंय, पण ज्यावेळेस INTला पहिल्यांदा काहीतरी पारितोषिक मिळालं आणि मी सगळ्या सेलिब्रिटी, म्हणजे अद्वैत दादरकर दादा होते, मला INTच्या वेळेस डेंग्यू झालेला एकुणपटला, आणि ते पेपरात पण बातमी छापलेली कोणीतरी की वजय केळकर मधला एक मुलगा आहे तो लीड, त्याला असा असा प्रॉब्लेम झालाय, आणि तरी त्यांनी परफॉर्म केला ही बातमी, आणि ते दादानी वाचलं आणि दादाला पण माहिती होतं. मग INTचे फायनल्स झाले आणि दादा होता तिथे, तर बोलला काय रे कशी आहे तब्येत. आणि माझं असं झालं की एखादा मोठा माणूस आपल्याला बोलतोय की समोरून कशी आहे तब्येत. मी बोललं माझ्यासोबत अगोदर नाही झालंय की मला कोणीतरी विचारलंय, आणि हे झालं फक्त ते नाटकामुळे झालं, की एक ओळख असते ना माणसाला, ओळख मिळते, ते फक्त नाटकामुळे मिळते. आणि मग मी सगळ्यांसोबत त्या दिवशी फोटो काढलेले आणि घरी गेलो, बाबांना दाखवायचं, बघा हा हे बघितलंय ना, या सिरियलला बघितलंय, हे सगळं दाखवलं. आणि नंतर बाबांनी ते सगळे फोटो स्टोरीला ठेवले, स्टेटसला, आणि ते गावी वगैरे सगळ्यांना कळालं, मग भावकी वगैरे मध्ये. मग माझ्या पप्पांना अगोदर खूप टोमणे मारायचे की तुझा मुलगा काय करेल, म्हणजे आमच्या घरी कोणीच शिकलेलं नाहीये, सगळे 10वीच्या आत आहेत. मग सगळ्यांचं असं होतं की काय करेल. आणि ज्यावेळेस ते लोकांपर्यंत पोहोचलं ना, तेव्हा पप्पांना खूप कॉल येत होते की अरे हा अभिनंदन वगैरे. आणि पप्पांच्या तोंडावर जी स्माइल बघितली ना, त्यानंतर कळालं की नाही, आता आपल्याला हेच करायचंय. कारण यामुळे मला ओळख मिळाली आहे की राहुल हे करू शकतो. आर्टिस्ट आमच्या इथे कोणीच नाहीये, फक्त मी एकटा आहे आमच्या घरी. मग तेच झालं की त्यानंतर मग कट टू कट एकुणपट नंतर मला एक सिरियल मिळाली, तुझं माझं सपन, कंटिन्युटी कॅरेक्टर. मग ती एक केली, मग अजून प्राऊड झालं. मग आता तेच चाललंय सगळं, एकांकिका, सिरियल, मूवी वगैरे आता चाललेत. आहे कुठली मूवी? आता राखण करून एक मूवी आहे, तिथं शूट आता हल्ली झालंय मे मध्ये. ती फक्त डेट रिलीज अजून माहित नाही मला, पण शूट वगैरे झालंय सगळं. मला याबद्दल बोलायचंय, म्हणजे जेव्हा पेपरमध्ये नाव आलं INT म्हणजे महाराष्ट्र टाइम्स मध्ये, हे मला नव्हतं माहित की येऊ शकतं वगैरे, असं की पेपरमध्ये नाव येतंय आणि आपला सिंगल फोटो वगैरे. हे मी माझ्या दीदीला सांगितलं, माझ्या दीदीने माझ्या आजीला गावी फोन केला, तर तिला असं माहितीये की तिला असं बघायचंय की तिला स्क्रीनवरती बघायचंय की माझी नात याच्यावर येऊ दे. तर तिला मी माझ्या बाबांना नव्हतं माहिती की पेपरमध्ये, आजीला म्हणजे बाबांना ऐकायला नाहीत, आजीला आलं, आजीने सांगितलं, माझी आजी सगळ्या गावामध्ये माझी नात आली आहे. ती 5 किलोमीटर म्हणजे दुसरं गाव आहे, जिथे म्हणजे असं तालुका बोलतात ना, तिथे गेली. गावाचं नाव का नाही, की तुमच्या गाववाल्यांना पण किती प्राऊड फील होईल. माझं गाव जुन्नर आहे, माझं येणेरे पासून जुन्नरला 5 किलोमीटर जायला रस्ता. माझी आजी तिथे गेली, माझी नात पेपरमध्ये आली आहे. पेपर शोधला पूर्ण जुन्नर मध्ये, पेपर शोधला, नाही मिळाला तिला पेपर. तर ती म्हणाली मी आता येते मुंबईला, मला काही करून तो पेपर हवाय. ती 2 दिवसांनी आली मुंबईला, माझ्या दीदीने तो पेपर घेऊन ठेवला, तिने पेपर घेतला, गावाला गेली, सगळ्यांना दाखवला आणि सगळ्यांना पेढे वाटत सुटली. आणि तो जो एक व्हिडिओ होता ना, म्हणजे आता ABP माझ्यावरती आलेला, तो व्हिडिओ मी दादाकडून मागवून घेतला आणि मी माझ्या फॅमिलीला तो शेअर केला. गावाला कोणाला माहित नाही की आता मी 5वी पर्यंत तरी गावाला होती, गावात उन्हाळ्यासारखी इकडे तिकडे फिरायची काय, म्हणून मला आजीने मुंबईला पाठवलं माझ्या वडिलांकडे. मग इथे आलं काहीतरी करतील मुली, मग गावाला सांगितलं. मग माझे जे वडील, माझे मोठे पप्पा, त्यांनी ग्रुपवरती शेअर केला की हा बाबा माझी अशी अशी मुलगी गेली आहे इथे. सगळे विचारायला आले आजी बाबांना वगैरे. मग बाबांना समजलं की पेपरमध्ये, माझ्या बाबांना सवय, म्हणजे त्या गावचे असे असतात, सगळीकडे सांगत सुटले माझी नात आलीये, माझी नात आलीये. मग त्यांचा तो आनंद, घरच्यांचा आनंद. नाही, आणि तुम्ही तो डिझर्व करता, त्यासाठी तुम्ही मेहनत केली आहे. सो खूपच म्हणजे हे 2 गोष्टी ऐकून खूप बरं वाटलं. तुझं कुठलं गाव आहे? माझं कणकवलीत, लोरेगाव. हो, कोकणातला. चालेल, आम्हाला थोडे व्ह्यूज मिळतील तुमच्या. सेट, जे तुमच्या दोघांच्या बाबतीत जे सेट होते, ब्लॅकआउट मध्ये सेट चेंज,
आणि तिच्या वेगाने होतं, त्याला कसं ऍडजस्ट, आणि त्याबद्दल काही आहे का असा इन्सिडेंट? ऍक्च्युली ऑफ द कॅमेरा पण बोललो पण आहे त्याबद्दल, हो, की हो. कशी तुम्हाला तहान तू काजू खाल्ल्यामुळे तुला काय त्रास? हा, तर त्याबद्दल मी सर्वात आधी मी माझ्या ज्ञानसाधना नाट्य परिवाराचं खूप आभारी आहे, की त्यांनी म्हणजे काहीच कामं नाही करून दिली त्यांनी, की हा ताई तू कॅरेक्टरकडे लक्ष दे. दादा लोक पण म्हणाले तू कॅरेक्टरकडे लक्ष दे, आम्ही आहोत चेंज करायला सेट वगैरे. तर जी मुलं आहेत ती नवीन आहेत आता, म्हणजे आत्ताच आलेली मुलं आहेत, INT साठी आलेली नवीन मुलं आहेत. त्यांना काहीच माहित नाही ब्लॅकआउट वगैरे काय, काहीच आयडियाच नाही त्यांना त्या गोष्टीची. तर ते सेट वगैरे पटापट चेंज करणं, आता सेट लागल्यानंतर सेट बरोबर लागलाय की नाही ही गोष्ट चेक करणं, नंतर मग त्यांचा खूप म्हणजे सपोर्ट, म्हणजे दादा वगैरे ह्यांचं सांगणं की हा आता हे चेंज झालंय, तर यानंतर तुम्ही बघायचं की झालंय की नाही. विंगेत आता दादाचं म्हणणं आहे की विंगेत ज्या आता ह्या सीनचं झालंय ना, ह्या सीनचं झालंय, सेट विंगेत आला, मागे घ्या, जे लागणार आहे ते पुढे घ्या, असं असतं म्हणजे सगळ्यांचं. तर मुलं घाबरलेली पहिल्यांदा की सेट चेंज होईल की नाही. आमचं म्हणजे माझा जो को ऍक्टर आहे साहिल, त्याचं पण होतं की आता होईल की नाही बरोबर. आणि कट्टू आम्ही दोघंच सीन मध्ये असायचो प्रॉपर ह्याच्यामध्ये, की आता हा जर नाही लागलं बरोबर तर आम्ही काय ऍडजस्टमेंट करू. आणि माझं असं आहे की मला समोर बोलताना मला काही दुसरं करायलाच जमत नाही, मी जे आहे तेच करणार, नवीनच काय करणार आता, इथून ऍडजस्ट करायला कशी जाऊ मी, असं तसं. मला एक सीन सांगायचा आहे, 3rd सीन आहे आमचा. तर पद्मश्री वगैरे असं कॉस्ट्युम आहे आमचा. तर सेकंड सीन आणि पद्मश्रीचा ब्लाऊज वगैरे अंगावर असतो, साडी वगैरे सोडून देते मी विंगेमध्ये, आणि सेकंड सीनला मी येते आणि बसते. माझा ब्लाऊज माझ्या अंगावर, माझी साडी पूर्ण टाकली आणि म्हणजे वेगळा ब्लाऊज, पद्मश्रीचा ब्लाऊज, आणि आतमध्ये कॉस्ट्युम आहेत सगळे, आणि तो नवीन ब्लाऊज आणि वरती साडी. आता ती सेकंड सीनची साडी आहे, दिसणार आधी लाईट्स येत आहेत, आता तो ब्लाऊज नवीन अंगावरती, म्हणजे तो 2000 आत्ताचा म्हणजे पद्मश्री 2019चा तो सीन आहे, त्याच्यामध्ये नवीन ब्लाऊज वगैरे, आणि सेकंड सीन 1900च्या काळातला आहे. तो ब्लाऊज आता कसा ठेवू, कसं करू. साहिलला म्हणाली, साहिल हे बघ काय झालंय, थांब पॅनिक नको, पटकन काढला, फेकला मागे, झालं चेंज. आणि आता मी खरं तर सेट चेंज करताना मुलं तर आहेत, खूप मदत केली त्यांनी. मी माझ्या ताई लोकांचं म्हणजे माझे सिनियर्स आहेत त्यांचे खूप आभार मानेल, की मला प्रत्येक सीनला साडी चेंज आहे, प्रत्येक सीनला. म्हणजे आता ते स्टेजवर येऊन पण साडी चेंज करतात. तर मी अदिती ताई, साक्षी ताई आणि सानिका ताई यांचे खूप आभार मानेल, की त्यांनी खूप मदत केली, की अपर्णा तू असं करू नको, तू आल्यावर फक्त विंगेत उभी राहा, आम्ही तुला चेंज करतो वगैरे, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मी पॅनिक व्हायची, अगं ताई थांब जरा, असं नको करू, अपर्णा थांब, पॅनिक नको होस, तू फक्त उभी राहा, आम्ही साडी चेंज करतो, त्यांचं असं असायचं. तर मग मी जायची विंगेत, पटापट साडी चेंज करायची आणि आतमध्ये म्हणजे परत एंट्री वगैरे घ्यायची. आणि मग त्यांचं झालं की हा झाली की नाही साडी बरोबर, दिसते की नाही बरोबर, अशी म्हणजे ऑड वगैरे काही दिसत नाही ना, असं त्यांचं म्हणणं असायचं. मग मी पटकन जायची, साडी चेंज करायची, यायची. मग दुसऱ्या सीनची लगेच त्यांची तयारी व्हायची की हा आता हे. आणि सेटचं असायचं की हा ह्याच्या बरोबर सेट वगैरे लागला पाहिजे. मग चालू प्रयोगात सेट वगैरे पडला तर ह्याची भीती. पण मुलं आहेत की हा आज काही करून चांगला प्रयोग करायचा आहे, सेट नीट लावायचा आहे, चांगला परफॉर्म झाला, मज्जा आली सेट हे करताना. चेंजिंगला आता थोडी अजूनही भीती असते की हा बाबा चेंज करताना लेट एंट्री वगैरे घेतली तर मग रिॲक्ट काय व्हायचं, मग झाल्यानंतर जर ऑड वगैरे रिॲक्शन गेल्या मग ती वेगळी चिंता, म्हणजे अशी की आता मी लेट एंट्री घेतल्यावर मी काय बोलू, असं खूप व्हायचं. नाही आता जमत. असं झालं की ह्या सगळ्या गडबड गोंधळात एलिप्सला का फायनलला की एखादा डायलॉग पुढे मागे झाला तुझा का को ऍक्टरचा, आणि मग ते सांभाळून घ्यावं लागलं? हा, 3rd म्हणजे 4th सीनची एंट्री आहे आणि मी चेंजला गेलेली, लगेच एंट्री आहे, साहिल जातो पुढे आणि त्याच्या मागे मी असते की हा आता मी जाते एंट्री आणि तो वाक्य देतो. आणि मग मला झालं की माझं चेंज होत आहे आणि हा आता ह्याने एंट्री घेतली आहे, त्याच्या एंट्रीवर लाईट्स आहेत असं आहे, म्हणजे तो बोलतो आणि त्याच्यावर लाईट्स आहेत आणि लाईट्स आले आणि हा गेला आणि मी गेल्यानंतर त्याचं वाक्य आहे. मग तो जो टाइम ठरलेला असतो की आपला की ह्याच्यानंतर पुढे गेलं तर तो डिबाड वगैरे. मला असं झालं की ताई माझं चेंज व्हायचंय. ताई बोलते त्याला आवाज दे. काय आवाज देऊ मी त्याला, काय बोलू? मग अगं आवाज दे त्याला. म्हणलं अहो थांबा, काय झालं.
गेलो, मग ती एंट्री झाली. Continue केलं. हा म्हणजे हे अहो थांबा काय झालं हे सगळं तुम्ही ऑन द स्पॉट ऑन केलेलं. द स्पॉट केलं. ती नाही. मजा असते ती खूपच वेगळी आहे, की हा आता काय बोलू मी याला. ताई बोलते बोल काहीतरी, मला ऍडिशन्स तरी काय घेऊ, नाही येत मला ऍडिशन घेता. थांबा. छान झालं. मग नंतर ते असं वाटलं की हा आपण काहीतरी केलंय, म्हणजे थोडंफार ऍडिशन घेतलं, सांभाळून घेतलं सांभाळून घेतलं. व्हेरी नाईस. राहुल, आमच्या इथे काय झालं की एकतर आम्ही पहिल्यांदा आमच्याकडे इथं मुलांची संख्या खूप कमी होती, म्हणजे ऑल ओव्हर किती आम्ही 15 काय 10 लोक होतं, जे युथची टीम होती. नंतर आम्हाला मोठा टास्क हा होता की मुलं जमा करायचा. मग कशी बशी 30 वर आली टीम. आणि ज्यावेळेस दादा एकांकिका म्हणजे सेट डिझाईन करत होता, आमचं एकांकिकाचं सेट देवादादानी डिझाईन केलं, म्हणजे नेपथ्यकार तो होता. मग दादानी फ्लॅट कमी यूज करायचे बोलला आणि लेवल जास्त यूज करायचे. आणि मी म्हटलं हा लेवल असतील जास्तीत जास्त किती 5 वगैरे असतील, बोललं होणार आरामात. आणि दादा ज्यावेळेस डिझाईन करायला आला, दादानी लावले 12 लेवल. आणि मी तेव्हा डोक्याला हात पकडलं, बोललं 12 लेवल. आणि त्यात एलिम्सला ठीक आहे, आपण एलिम्सला लेवल नाही लावत, पण फायनलला आणि त्यात 1 मिनिटात काढावं लागतं सगळं. मी बोललो शक्य नाही दादा, अरे 30 लोक आहेत, कोण कुठे जाणार. मग दादा बोलला नाही करू. मी बोललो ठीक आहे दादा. मग लेवल्सवर आलो. मग दादा अशा गोष्टी ऍड करत गेला जे आम्हाला वाटतच नव्हतं की इम्पॉसिबल नाही होणार, एवढी संख्या कमी आणि त्यात एवढा सेट तामझाम. थोडं असायचं की कसं होईल. आणि मग ज्यावेळी सगळी मुलं आली, आणि आता मुलांची पण चूक नाही, सगळी नवीन मुलं होती, त्यांना माहित नाही की सेकंडमध्ये सेट आउट करावा लागतो किंवा इन करावा लागतो. आता एकूण पटला आमची जी शाळा उभी व्हायची ती 15 सेकंडमध्ये पूर्ण शाळा आम्ही उभी करायचो. पूर्ण शाळा लेवल्स पासून सगळी गोष्ट, घर आउट व्हायचं आणि शाळा उभी व्हायची 15 सेकंडमध्ये. पण त्यावेळेस अनुभव होता मुलांना, जे कोणी होते अनुभव होता, पण आता सगळे नवखे होते. आणि म्हणलं काय करायचं. मग मी थोडं ओरडायचं वगैरे त्यांना की काय आहे. पण हे माझी चूक होती की सिनियर म्हणून मला थोडं शांत असायला पाहिजे, आणि त्यांना कितपत मी सांभाळून घेणं आणि कितपत चांगल्या पद्धतीने समजवतो हे खूप महत्वाचं असतं. मग सगळं झालं आणि INTचे 2 दिवस अगोदर तरी सेट लागत नाहीये, म्हणजे चेंजेस वगैरे होतच नाहीत प्रॉपर. एकांकिका आमची किती 48-49 परफॉर्म व्हायची, म्हणजे आपलं नॉर्मल 43-45 पर्यंत ठीक असतं. 48-49 हे घातक असतं, कारण 15 मिनिटं लाईट्सला जातात, 60 मिनिटाचं असं 15 मिनिटं लाईटलाच असतात आणि 45 मिनिटं जी काही असतात आपली परफॉर्मन्ससाठी. आणि सगळं हे मग मी त्यांनावर चढाचढी करत होतो की काय का नाही लागत आहे. दादा वगैरे पण असायचा. मी दादाला फक्त त्याच्या आधी काय घडलं की खूप पाऊस होता आणि खूप म्हणजे सगळे असे लेट येत होते, घरातले प्रॉब्लेम किंवा पावसाचे प्रॉब्लेम, माझ्या इथे हे झालंय. आणि मी आमचा विथी म्हणजे आमची जी SRC आहे तिथे एकटा बसलेलो, आणि मला एक सवय आहे की मला काही असं वाटलं ना तर आमचा दादा एक ऍक्टिव्हिटी घ्यायचा, एखादं गाणं लावायचा, बावरा म्हण किंवा काहीतरी, आणि ते विचार करायचं. मग मी तिथे बसलो SRC मध्ये आणि मी गाणं लावलं आणि फक्त मी विचार करत होतो. आणि मी खूप रडलो, कारण माझं असं झालं की सिनियर म्हणून मी कुठेतरी चुकतोय का. कारण आमचा दादा जेव्हा होता किंवा आमचे सिनियर्स होते, त्यांनी आम्हाला कधीच असं नाही झालं किंवा सेट वेळेवर नाही लागलं किंवा पोरांवर चढाचढी किंवा जे काही असेल ते खूप कामली करायचे सगळं. आणि माझ्या बाबतीत मी बोललं काय होतंय नेमकं, प्रॉब्लेम काय. आणि मी ते सोल्युशन शोधण्यामागे खूप रडलो की का नाही होतंय. आणि म्हणजे मी तिथेच रडतो फक्त, अजून कुठेच नाही रडत. कारण मी म्हणजे स्टोरीला ठेवताना पण ना विथी वजे रंगकर्मी आमची आयडी आहे, आणि तिथे मी पुढे माय करून लिहितो. म्हणजे घरी माझी आय आहे, पण इथे आल्यावर माझी माय पण आहे, म्हणून मला काळजी नसते कुठल्या गोष्टीची. मी तिथे रडतो, हसतो, खूप रडलो. म्हणजे आमचा तिथे एकटाच होतो आणि म्हणून प्रॉब्लेम नव्हता, जे काही व्यक्त होणं खूप रडलो. आणि नंतर मग मला सवय आहे की मी स्वतःशी बोलत असतो, आणि गरजेचं असतं की आपण आपल्याशी बोलणं, म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, राहुल कसा करशील, काय करशील, हे सगळं बोलत होतो मी स्वतःशी. आणि नंतर बोललं नाही आता रडून काही फायदा नाही, कारण जर का त्यावेळेस ते रडले असते तर मग हे शक्य नव्हतं. म्हणून आता त्यावर सोल्युशन काय ते शोध. मग सोल्युशन शोधला, आणि दुसऱ्या दिवशी दादा आला, दादा वगैरे सगळं झालं सेट. मी बोल दादा फक्त 10 मिनिटं दे, मी एक ऍक्टिव्हिटी घेतो. मग मी थोडा वॉर्मअप घेतला, नाचवलं वगैरे, सगळं गेम वगैरे खेळलो. आणि नंतर सगळ्या मुलांना सांगा झोपा, सगळ्यांना झोपायला सांगितलं. आणि दादा आमच्यासोबत जी ऍक्टिव्हिटी घ्यायचं मी त्यांच्यासोबत केली.
सगळ्यांना झोपा, बोला आरामात, कसलाच विचार करू नका, 2 INT आहे उद्या हे याचाही विचार करू नका, फक्त शांत व्हा. मी गाणं लावलं, सगळे झोपले. मी गेलो, सगळ्यांची मालिश करायला लागलो. म्हणजे जो काही त्यांचा थकवा होता निर्माण झालेला, किंवा मेंटली असो, किंवा मेंटली तर आता सगळं सॉर्ट होतं, कारण गाणं लावलेलं आपण ज्यावेळेस गाणं ऐकतो त्यावेळेस खूप सॉर्टेड होतो. पण फिजिकली मग मी मालिश करायला लागलो, त्यांना बरं वाटलं. मग थोडं असं मोटिवेशनल करायला लागलो, बोलायला लागलो. आणि ते बोलता बोलता मला पण रडू आलं की माझ्या टायमाला माझा दादा बोलायचा हे सगळं जे काही असतं ना, चार्ज करणं मुलांना, आणि आता हे मी करतो. आणि त्यानंतर त्यांची एनर्जी खूप वेगळी होती. ते सगळे पण रडले की, आणि नंतर मग ते सॉरी वगैरे बोलणं पण नाही, मग त्यांनी कामातून दाखवलं सगळ्यांनी. आणि मग तसा करून INTचा झाला राऊंड. मग फायनलच्या टायमाला तर खूप झालं की GR आम्ही ऑन डे केली. म्हणजे आता संध्याकाळी प्रयोग आहे आणि आम्ही 12-1 पर्यंत फक्त GR करतोय. त्यात पण आम्ही काय केलं, फक्त सेट इन आउट, कुठल्या विंगेत काय जाणार आणि काय येणार हे सगळं करत होतो. आणि लाईट्स डिझाईन करत होतो. रंतरू काय आमची झाली नाही. तेव्हा मला टेन्शन आलं. बोललं कसं होणार, सगळी नवीन पोरं. पण माझं एक होतं की आम्हाला हे शिकवलं जातं की आपल्या टीम मधला प्रत्येक मुलावर तुमचं भरोसा असलं पाहिजे, कोणी असो म्हणतो, भले तो गतीने थोडा स्लो असो किंवा काही असो, पण भरोसा हा खूप महत्वाचा आहे. आणि आमच्या इथं तेच चालतं, एक दुसऱ्यांवर खूप भरोसा आहे आम्हाला. जर का एखादा मुलगा गंडत असेल तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण आम्हाला भरोसा आहे की तो करणार, खूप आहे आम्हाला. आणि हे सगळं आम्हाला सिनियर्सनी दिलंय, भरोसा, ट्रस्ट वगैरे जे काही ते दिलं. नंतर मी बोललो नाही, कोणाला ओरडायचं नाही, फक्त सगळ्यांना सांगितलं आपण एवढे दिवस मस्ती केली, मजा केली, सगळं केलं, आता फक्त संध्याकाळ आपल्याकडे, संध्याकाळ हा प्रयोग चोपायचा, जिंकायचे वगैरे ती वेगळी गोष्ट आहे, फक्त चोपायचा. एक काय बोलतात प्रयोग, तुमचा पहिला प्रयोग आहे. माझ्या पहिल्या प्रयोगाला खूप म्हणजे काहीतरी वेगळाच माहोल होता, सगळे सिनियर्स वगैरे आले. तसं तुमचं पण आहे. आता विचार करा की एखाद्या आर्टिस्टवरती लाईट पडणं खूप महत्वाचं असतं. माझ्यावर जेव्हा पहिल्यांदा लाईट्स आली ना, मी खूप खुश होतो. म्हणजे आता मी थोडं पास्टला जातो, एकुणपटला मी खूप घाबरलेलो, कारण जन्नतुल्ला माझी एक मॉबमध्ये एंट्री होती. मी त्या चाचाला मारायला यायचो, तेव्हा मी फक्त ना यायचो आणि असं डोळे हे करतो आणि असं मी या साईडला बघायचोच नाही, म्हणजे ऑडियन्सकडे. जर का मी बघितलं इथे मी थांबणार, मला एवढा भरोसा होता माझ्यावर, म्हणून मी फक्त असं, म्हणजे आता तू दादा समोर आहे, मी फक्त तुझ्याकडेच बघायचो. आणि झालं ना, असंच जायचो, या साईडला बघायचोच नाही. आणि एकुणपटला ते उलट की सगळं शिट्या वगैरेंचा आवाज येत आहेत, ओरडतायत बाहेर. मी बोललो आता काय होणार आहे मला काय माहिती नाहीये. मी बोललो चुकून थांबलो तर माझं नाव खराब नाही होणार आहे, माझ्या कॉलेजचं नाव खराब होणार आहे, विथीचं नाव खराब. बोला नाही, काहीच नाही. आणि त्यावेळेस कोणीतरी विंगेतून ओरडला, कम ऑन राहुल, गणपती बाप्पा मोरया. आणि ती एनर्जी जी काही पास झाली ना मला, ती एनर्जी मी थ्रू आउट एकांकिका वापरली आणि प्रयोग खूप खूप म्हणजे काय बोलतात एकदम इम्पॅक्टफुल आणि खूप चांगला झाला. आणि त्यानंतर माझी भीतीच गेली. त्यानंतर मी कधीच भियालो नाही. म्हणजे काय, आता मला इम्प्रोव्हाइज करायची पण सवय झाली. म्हणजे एक एक्सपिरियन्स येत जातो, तसं कळत जातं ना की हा आता आपण करू शकतो. एक कॉन्फिडन्स येतो की माहिती आहे आपण कसं इथे सावरू शकतो ऍक्टरला किंवा स्वतःला. मग तो एक कॉन्फिडन्स झाला. मग ते करत गेलो. आणि कट टू कट आता इथे पण हेच झालं. द गर्दबचा GRला एक मुलगी आली नाही, म्हणजे आमचा कॉन्फरन्सचा सीन आहे. मी बोललो अरे कुठे आहे नंदिनी, कुठे आहे नंदिनी, कुठे आहे. मग मी काय केलं, असा हात ठेवलेला, मला माहिती होतं ती पाठवून येते, आणि तिचा हात लागला, मी तिला उचललं आणि असं डायरेक्ट, आणि लाईट्स आली. आम्ही सगळे असे होतो. म्हणजे असे किस्से खूप घडतात. नंतर विंगेत पण एका मुलीने काय केलं, बॅकस्टेजची स्टोरी सांगतो, म्हणजे काय गंमत होतात. नवीन मुलगी होती, गाढवाचा मास्क होता आमच्या ह्याच्यात. त्या मुलीने काय केलं, प्रत्येक मास्कवर प्रत्येकाचे नावं लिहिलेले. त्या मुलीने बघितलं, अरे माझं नाव नाहीये, टाकलं आणि गेली एंट्री करत. म्हणजे मी बोललो एवढं जेन्युइन असायला पाहिजे, माझा मास्क नाहीये, मी नाही घेणार. आणि त्यानंतर मी एवढा हसलो, म्हणजे की काय. पण बरोबर होती ती, दादाने तिला सांगितलेलं की प्रत्येकाने आपापले मास्क वापरायचे, त्या भीतीने तिने घेतलं नाही, शोधत बसेल आणि ती थ्रू आउट केलं. आणि नंतर मी विचार केला बरं झालं, आणि दुसऱ्याचं नाहीतरी म्हणजे असं हे माझं मास्क आहे का बघू दे, जर काही हे केलं असतं. कारण होऊ शकतं, नवीन होतो मी असं तेव्हा ते करायचो, माझी गोष्ट मला पाहिजे. आणि मी खूप चिडायचो, म्हणजे अगोदर मी खूप वेगळा होतो. आणि जसं करत गेलो गोष्टींची जाणीव होत गेली, आपल्याला सुधारायला पाहिजे, आपण असं असणं गरजेचं नाहीये. ह्याचं खूप वेगळं, मी ह्याच्या खूप वेगळी आहे. म्हणजे आता
हा सिनियर आहे, मग ह्याच्यावर थोडं प्रेशर वगैरे की हा आपलं नवीन मुलं आले त्यांना सांग. माझं तसं नाहीये, मी त्या नवीन मुलांमध्येच जाते, मला मस्ती करायची आहे, मी त्या नवीन मुलांमध्येच जाणार. मग माझे सिनियर्स आहे ना, अगं कॅरेक्टर आहे, कॅरेक्टर कधी करणार आहेस. माझा दादा बोलायचा मस्ती करताना दिसली ना तर बघ. माझं असं व्हायचं की नाही मला मस्ती करायची आहे, हे मस्ती करतायत मला का नाही करायला मिळत आहे. मग मी त्यांच्यामध्ये जायची, मग यायचे अगं कॅरेक्टर लक्ष दे जरा कॅरेक्टरकडे, आता INT येते. आणि त्यात असं प्रेशर होते की फायनलला गेलोय तरी माझं नाही, मला मस्ती करायची, मी मस्ती करायला त्या मुलांमध्ये जाणार. मग त्या दादा लोक त्यांना अगं तू त्यांना सांगायला हवं की मस्ती करू नका, तर तू त्यांच्यात का जातेस. मला असं व्हायचं की ते करतायत मग मी का नाही करते. असं दादाने सांगितलं की मस्ती करू नकोस, INT आहे, हे येते. मग त्यामध्ये गेली, मग मुलं इकडे मस्ती करायची, यांचं असं विंगेत वगैरे थांबायची आणि मी पूर्ण वेळ ऑन स्टेज. मला असं व्हायचं की ते विंगेत बसलेत. मग नंतर हळूहळू कळायला लागले की हा काहीतरी जबाबदारी आपल्यावर, मग ती आपल्याला पार पाडायची. नंतर मग आहेच तुला वेळ मस्ती करायला, असं सिनियर्स यायचे, अगं थांब तू मोठी आहेस त्यांना सांग तू. मला पण दादा बोलायचं की मी सगळं बघायचं, म्हणजे कारण मुलं कमी होती, मी जसं बोललो की मग आम्हाला जी नेमकी मुलं आहेत त्यांना बघावं लागायचं किंवा मुलींना. मग मी काय करायचो, इथं एखादा सीन चालू असेल ना तर एखाद्या लाकडीवाल्याचा फोन यायचा, हा मी आहे आहो, मग मला जावं लागायचं. मग दादा बोलायचं तू 15 दिवस आता काहीच करायचं नाही, तुझी जे काही कामं आहेत ते सगळं दे दुसऱ्यांना, नवीन पोरांना उभा कर. बोला ठीक आहे दादा, पण दादा तरी मला जावं लागणार. दादा बोलतो नाही, इथे तर इथेच राहायचं. आणि मग असं होत गेलं. आणि मग ही गोष्ट सोपी का झाली, नंतर मग आमचे सिनियर्स इन व्हायला लागले सगळे, जे कोणी जसं एकूण पटला सगळे येत गेले तसे आमचे सिनियर्स यायला लागले. आणि त्यामुळे खूप गोष्टी सॉर्ट झाले, म्हणजे माझ्यापर्यंत ते यायचे नाही, ते आपसातच सगळं करायचे. आणि म्हणून मी त्यांचे आभार मानतो की ते होते म्हणून तो प्रयोग छान पद्धतीने घडला. खूप चांगलं. मला आठवतं जेव्हा मी चैतन्य मोहित यांच्याशी बोललेलो, साठे आणि रुईया, त्यांनी सांगितली ती एक शिस्त, जी सर्वात महत्वाची, जसं तुम्ही सिनियर बोलताय, ते म्हणाले तो एक वारसा होता जो आम्हाला आमच्या कॉलेजने दिला, की सगळ्या बॅगा एकाच जागेवर मिळणार, त्या चपला तशाच पद्धतीने असणार, आणि तो एवढे वर्षानुवर्ष. तर तसा काय वारसा तुम्हाला तुमच्या कॉलेजकडून, म्हणजे हे तर सगळं आहे, पण अशी एक गोष्ट की यार ही फक्त इकडेच मला शिकायला मिळाली असती? माझं तर म्हणजे पूर्ण म्हणजे 10वी नंतर 11वीला गेल्यानंतर मी कट्टू, म्हणजे आता ऍडमिशन प्रोसेस काहीतरी सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये झाली, आणि त्यानंतर 10 दिवस मी लेक्चरला बसली. सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जर मी ऍडमिशन घेऊन 10 दिवस फक्त लेक्चरला बसून मी थिएटर जॉईन केलंय. त्यानंतर मग मी म्हणजे नाही, मला शांत बसायला नाही आवडत, मी जी मस्ती करायला सुरुवात करते ती करते, आणि शिस्त नाहीच की 10वी नंतर 11वीला आल्यानंतर. मग सिनियर्सचं सांगणं की हा आता थिएटरमध्ये आलोय, तेच शिस्त की हा बाबा मग कसं राहायचं, मग ते थिएटर्सच्या ऍक्टिव्हिटी, उभं कसं राहायचं, म्हणजे कॉन्फिडन्स वगैरे जे काय ते. मग प्रयोगाला जाताना कसं जायचं, लाईनीवार की शिस्त बाबा की ह्या कॉलेजची मुलं आता आली आहेत, तर मग ते थोडं असतं ना की सगळ्या कॉलेजची, मग दादा लोकांचं सांगणं आता ह्या कॉलेजची मुलं बघा यांची शिस्त, तुम्ही कसे हे करतायत तुमचं बघा. मग तिथे जाणं, मग तिथे जाऊन ती शिस्त की हा शांत बसायचे. फर्स्ट राऊंडला गेलं तर म्हणजे आता हॉलमध्ये होतो प्रयोग, मग त्या बाहेर चप्पल वगैरे ठेवतो, पण कशाही चप्पला वगैरे ठेवायचं. मग दादाच सांगणं की हा जा आता तिथे, आता आपण जाणार आहोत, आपल्याला चप्पल वगैरे नीट ठेवायच्यात, बॅग वगैरे नीट ठेवायच्यात, आणि सगळ्यात महत्वाचं फोन सायलेंट ठेवायचे. चालू प्रयोगात कोणाचे फोन नाही वाजले पाहिजेत. आणि नवीन मुलं नाही माहित त्यांना, आमचं असं व्हायचं की कॉलेजमधनं निघताना पॅरेंट्स ग्रुपवरती टाकायचं की हा मुलांचे फोन आमच्याकडे स्विच ऑफ केलेत, आता त्यांच्या बॅगेमध्ये फोन आहेत. आता तेव्हा कुठे नाही, तर फर्स्ट राऊंडला INTच्या फोन वाजलेले आमचे चालू प्रयोगात. दादाचं ते हा आता फोन सायलेंट ठेवायचे रंथरूम मध्ये वगैरे. जाताना शिस्त मग ती, म्हणजे कोणी आलं तर मग तुम्ही नका बोलू, तुम्हाला काय माहित नाहीये, मग आम्हाला बोला, सिनियर्स लोक असतील. कारण प्रयोगाच्या आधी मुलांना शांत ठेवणं हाच हे की आता मुलं भैसटली नाही पाहिजेत, मग ती शांत ठेवणं मुलांना. मग कोणी आलं की नाही आम्हाला नका सांगू, दादाला विचार, कारण मुलं काही बोलतील नाही कळणार, मग दादा लोकांना सांगा. दादा लोक आहेत की आता प्रयोगाच्या आधी तुम्हाला काय पाहिजे आम्हाला येऊन सांगा, आम्ही तुम्हाला मदत करतो, की काहीच नाही की तुम्ही कसल्याच गोष्टीचं टेन्शन नका घेऊ, आम्ही आलो, आम्हाला सांगा, आम्ही बघतो. आता कोणतं हे चालू आहे, कधी चेंजला जायचंय, काय करायचंय, सगळं दादा लोक म्हणजे सिनियर्सच सगळे बघतात. आम्हाला फक्त जायचं की प्रयोग आम्हाला नीट करायचा आहे.
एवढंच. व्हेरी नाईस. तुम्हाला काय एक वारसा, एक गोष्ट जी दिली, जी राहील आयुष्यभर सोबत? आमच्या इथे म्हणजे मी सुरुवातीला आलो तेव्हा आलो आणि मी खूप मस्तीखोर आणि नाही ऐकत कोणाचं असं होतं. मग मी चप्पल कशी काढायचो, आपण घरी गेल्यावर नाही का असे एक निघायचो असं. आणि नंतर दादा, म्हणजे पहिला दिवस होता तेव्हा चैतन्य दादा करून आहे, सगळे सिनियर्स प्रेमाने बोलत होते खूप. तो माणूस डायरेक्ट बोलला, तुमचं जे काही असेल इगो वगैरे जे काही असेल ऍटिट्यूड, चप्पला सकट बाहेर ठेवून यायचं. चप्पल घातली की घेऊन या बाहेर, पण चप्पल तिथे काढली नंतर इथे आल्यावर सगळं विसरून जायचं. आणि हे आम्हालाच नाही तर तो एक वारसा आहे आमच्या इथे, की कुठलाही मुलगा आला किंवा आम्ही तेच बोलतो, चप्पला सकट इगो ऍटिट्यूड जे काही आहे ते बाहेर ठेवून यायचं. कारण इथे आल्यावर प्रत्येक जण वेगळा आहे ना, म्हणजे बॅकग्राऊंड खूप वेगळे आहेत प्रत्येकाचे. माझा बॅकग्राऊंड वेगळा आहे, हिचा बॅकग्राऊंड वेगळा आहे, प्रत्येकाचा बॅकग्राऊंड वेगळा आहे. मग जर का हे सगळं जे काय आहे ते इथे घडत असेल तर काय फायदा नाटक म्हणून. मग इथे ती नाही गोष्ट व्हायची. दादा बोलायचं की नाही, इथे आलात ना तर सगळे मला एकासारखे पाहिजे. शाळेत कसे युनिफॉर्म घातल्यावर, युनिफॉर्म का देतो आपल्याला, कारण समानता सगळ्यात असायला पाहिजे. त्यामुळे मग इथे असल्यावर पण एक दुसऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. तू तुझा बॅकग्राऊंड काय आहे ते समजून घेतलं पाहिजे, तू तिचा बॅकग्राऊंड काय हे समजून घेतलं पाहिजे. त्याने काय होतं, एक बॉन्ड तयार होतो आणि तो आपल्याला काम करताना खूप उपयोगी होतो, की नाही हा ह्या बॅकग्राऊंडचा आहे, याला मी समजून घेतलं पाहिजे, याची भाषा अशी आहे, हा याच टोनने बोलतो, हे सगळं समजून घेतलं पाहिजे. आणि हे आमच्या सिनियर्सनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला एक्सप्लेन केलं. आणि बॅग वगैरे तर आम्ही पहिली ज्यापर्यंत एक रांग पूर्ण होत नाही त्यापर्यंत दुसरी लावायचीच नाही, हे आमच्या इथे होतं. ज्यापर्यंत एक भरत नाही ना दुसरी नाही दिसायला पाहिजे, कम्प्लीट व्हायला पाहिजे. नंतर मग चौकटीत आल्यावर पण मुलींना ओढणी कंपल्सरी, कुठल्याही मुलींनी ओढणी नाही आणली तर सिनियर्सचं ऐकायचं. मग मुलांना पण होतं की ओढणी नाही, मुलांना ओढणी नाही, मुलांना पण होतं की मुलींशी नीट राहायचं. म्हणजे तुमचं असेल बाहेर वगैरे जे काही असेल म्हणजे फ्रेंडली वगैरे, पण इथे बाहेर सोडून यायचं. कारण इथे आपण काय येतो, एका प्रोडक्टसाठी येतो किंवा नाटकासाठी येतो. मग ती गोष्ट इथेच घडायला पाहिजे, बाकी काही नाही, दुसरी आलतू फालतू कुठलीच गोष्ट नको. आणि मग असं पण होतं की प्रत्येकाने काही ना काहीतरी वाचलं पाहिजे. कारण आता म्हणजे मी अगोदर खूप वेगळा होतो कारण मी दिव्यात राहायचो, तिथे सगळे नाही वाचन वगैरे कुठे नाही होत तिथे फक्त काय रे वगैरे, आणि गाववाले सगळे प्रॉपर मी. आणि मग मी अगोदर केस पण तसेच कापलेले, मग मला सगळे घाबरायचे वगैरे. मी कोणाशी बोलायला गेलो तरी ते त्यांना असायचं, अरे हा लांबच बरं आहे, आपल्यात नको. मग असं व्हायचं. पण तेच दादानी जे काही बोललो त्यामुळे खूप गोष्ट सॉर्ट झाली. मी दुसऱ्यांपर्यंत पोहोचलो, ते माझ्यापर्यंत पोहोचले. मला कळायला लागलं की हा असे लोक राहतात बाहेर, आपल्याला पण तसं व्हायला पाहिजे किंवा प्रयत्न करायला पाहिजे आपण स्वतःला सुधारण्याचा. कारण दिवापर्यंत ठीक होतं 10वी पर्यंत ज्यावेळी, पण बाहेर पडल्यावर एक कळायला पाहिजे माणसाला की आपण अपग्रेड झालं पाहिजे जर का काहीतरी करायचं असेल तर. मग ते विथीमुळे खूप मला म्हणजे मी खूप कट्टू अगोदर होतो. मला हे जे आता थोडंफार बोलता येते ते पण यायचं नाही, मी गपचूप असंच असायचो फक्त. आणि मला राग खूप यायचा. मी एकदा स्किट करताना एका मुलग्याला मारलेलं, डायरेक्ट लात मारली, कारण तो सारखं वाक्य विसरत होता, सारखं विसरत होता. आणि मला खूप, मी बोललो जसं की मला चिडचिड व्हायची, राग यायचा, नाही जमायचं मला. मी असं होतो, म्हणजे आमचा एक सीन होता, मी खाली पडलो आणि तो उठतो आणि गाणं सुरुवात करतो काहीतरी वाक्य वगैरे, मी असं होतो, हा करतच नाही. दादा समोर बसलाय, मी मारली लात. आणि दादा त्यानंतर माझ्यावर काय रिएक्ट झाला, म्हणजे एखादा दुसरा मुलगा असता तर तो गेला असता माझ्या जागी, पण मी नाही गेलो. कारण मग मी फक्त मला वाईट वाटलं, मी दादाला शिव्या पण घातले मनातल्या मनात की कोण आहे मला बोलणारा, हा नाही तर. पण मी घरी गेलो आणि नंतर विचार केला की त्याने का बोललं मला. फक्त विचार केला की का केलं असेल, जर का तो माझ्या जागी असतं किंवा मी त्याच्या जागी असतो तर काय केलं असतं. मग हे विचार करत राहिलो मी. आणि नंतर कळालं की नाही, बरोबर आहे, तो मुलगा त्या गतीने नव्हता, म्हणजे स्लो होता थोडा, की त्याला गोष्टी लवकर नाही समजायचे, वेळ घ्यायचा तो. त्याचं काय बोलतात प्रोसेस वेगळी होती आणि माझी प्रोसेस वेगळी होती. हे आपल्याला नाटकात आल्यावर कळतं की प्रत्येक माणूस हा वेगळा आहे. प्रत्येक माणूस, कोण हुशार आहे, कोण करू शकतो, असे असतात. ते नाटकामुळे खूप कळलं. आणि मग मला हे पण झालं की मी घरी पण नीट वागायला लागलो. माझी आई बाबा बोलायचे मला, अरे तू एवढं का सुधारलं, म्हणजे
काय झालंय तुला, तिथे जाऊन काय करतात? मी बोला नाही, जे नॉर्मल करतो, फक्त मला जी गोष्टी कळायची नाही त्या गोष्टी कळायला लागले, किंवा ते सांगायचे हे असं असं वागायला पाहिजे, तू जर का तुला या क्षेत्रात करायचं असेल तर तुला असं राहावं लागणार, किंवा वाचन वाढवावं लागणार, कारण जर का तेच आहे, तुला माहिती असायला पाहिजे ना गोष्टी, कलाकाराला सगळी गोष्टी माहिती असायला पाहिजे, जे काय असतील सामाजिक पॉलिटिक जे काही असेल ते सगळं माहिती असायला पाहिजे. मग मी थोडं थोडं वाचण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला वाचायचो, कंटाळा यायचा, ठेवला डायरेक्ट, नको मला नाही करायचंय सगळं. एकतर मी आलेलो दुसऱ्या कारणासाठी की आपल्याला इथून काहीतरी मोकळं व्हायला पाहिजे. पण नंतर मग एक वेळ असं आलं की एक पातळी स्पर्धा होती आणि आमचे 40 मुलं होते आम्ही सगळे त्यावेळेस. त्या सगळ्यांनी दादांनी सांगितलेलं की एंट्री टाका आणि सगळ्यांनी एंट्री टाकली. माझं झालं काय करू, एक पत्री म्हणजे मला स्क्रिप्ट नाही काय नाही. मग दादा बोलला शोध. मी शोधायला कुठे गेलो, युट्यूबवर की बघायला लागलो एक पात्रीची. मग मी बघायला लागलो, मग मी लिहून काढली ती आणि दुसऱ्या दिवशी त्याच दादाकडे गेलो ज्याने मला सांगितलेलं की असं नाही चालणार वगैरे. दादाला बोललो दादा हे बघ मी हे शोधलंय, करू का? दादा बोललो जा घरी जा, तू नको करू काही. मी बोललो दादा का? अरे ते युट्यूब आहे, नाटक म्हणजे काय, शोध, तू शोध ना काहीतरी वेगळं. मी बोललो दादा कसं शोधू, मला नाही माहिती हे सगळं. तो बोला पुस्तकं वाच. मी बोललो दादा आता वेळ नाहीये, 2 दिवसात काय कोणतं पुस्तक वाचू जे. मग दादानी मला काही नाटकं सजेस्ट केली, सखाराम बाइंडर वगैरे. मग मी सखाराम बाइंडर युट्यूबवर पाहिलं. नंतर मग मला नाही हे पाहिजे मला, कारण मी पण त्या थोडं कसं होतो वगैरे असं. मग मी ते पहिला पुस्तक घेऊन आलो, म्हणजे नाटकाचं पुस्तक घेऊन आलो. आणि मग दादा बोलला, मी त्यातला एक पॅच आहे तो युट्यूबवरनं काढला आणि दादाला सांगितलं दादा चल रेडी आहे. मी पाहिलं, झालं. दादा बोलतो मी तुला करायलाच देणार नाही. बोलला का, तू वाचलं का? मी बोला नाही दादा. बोला पहिला वाच. मी बोला दादा नाही होणार, किती मोठं नाटक आहे ते, कसं होणार, उद्या करायचंय परफॉर्म. दादा बोलला नाही तू पहिला वाचायचं. आणि सगळी मुलं करतायत, म्हणजे आपापली तयारी करतायत. प्रत्येक सिनियरकडे एक एक मुलगा होता नवीन, प्रत्येक जण बसवतोय आणि मी फक्त दादा इथे बसलाय, मी असं वाचतोय. आणि मनातल्या मनात खूप शिव्या घातल्या मी त्याला की उद्या हे आणि कसं होणार माझं. आणि मी 1 वाजता काहीतरी तयारी सुरू केली, म्हणजे वाचायला घेतलं. आणि काही काही शब्द होते ते मला बोलताच येत नव्हते की काय, जीभ वगैरे माझी तरी. मग मी पूर्ण वाचलं. दादा झालं तर बोलला ठीक आहे. बोला नाही करायचं. दादा करूयात ना. पेन्सिलने हे केलं. मी बोला काय, अरे तू निवडलं असेल ना स्टोरी काय क्रिएट. मी बोला नाही दादा. मला परत बसवलं त्यांनी वाचायला आणि मग पेन्सिलनी करत गेलो, म्हणजे स्टोरी काय असेल, इथून सुरुवात झाली, मग इथे हे, कारण पूर्ण नाटक नाही सादर करू शकत ना आपल्याला, काही तरी चंक्स घ्यावे लागतील. मग मी ते चंक्स घेतले आणि झाली संध्याकाळ, कॉलेज बंद. मी दादा समोर रडलो की दादा नाही मला करायचं यार उद्या परफॉर्म. मग दादा मला गार्डन मध्ये घेऊन गेला संभाजीला. मग तिथे बसवलं. तर बोललं काय लिहिलंय. मग मी वाचून दाखवलं, दादा असं असं आहे, हे घडतं, हे नंतर होतं आणि झाली स्टोरी कंप्लीट. आता बोललं चालेल करूयात. आणि तर करायला घेतलं आणि माझा आवाज अगोदरच गेला, कारण मला सवय नव्हती ना त्यावेळेस जास्त वेळ बोलायची किंवा आवाज गेलेला माझा. दादा आवाज नाही निघत आहे, तू काय करूयात. तर बोलतं ठीक आहे तू काय कर, फक्त आता ब्लॉक करतो मी आणि ते घरी फक्त रिकॉल करत राहा. ब्लॉक केलं आणि दादा पुढे गेला. सगळं झालं आमचं. पुढे गेला आणि मी वडापाव खाले. मला भूक लागली कारण सकाळपासून काहीच नाही केलं. 2 वडापाव खाले आणि अजून आवाज गेला माझा. दुसऱ्या दिवशी आलो, दादाला रंथरू मारून दाखवले आणि दादा बोलला तू आवाज काढतोयस का? नाही दादा आवाज गेलाय. बोलतो काय? बोललो कसा? मला आता भूक लागलेली, वडापाव वगैरे खाले. मी बोलला मग शिव्या वगैरे घातले मला. आणि त्या दिवशी परफॉर्म केला मी आणि खूप चांगला परफॉर्म झाला, म्हणजे सगळ्यात चांगला माझा झाला असेल असं मला वाटलं. आणि वेळ नव्हता ना तेवढ्यात मी केलं. पण मला एक गोष्ट कळाली की कुठलाही कॅरेक्टर करायचं असेल तर त्याचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. ते मला दादाकडून कळालं. नाहीतर आता काय होतं कधी कधी आपलं की आपल्याला एकांकिका येतात, आपण घेतो कॅरेक्टर, फक्त वाचतो, डायलॉग पाठ करतो आणि परफॉर्म करायला लागतो. पण हे चुकीचं आहे. म्हणजे जर का चांगला ऍक्टर बनायचं असेल तर त्याचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. त्यापासून ते मला कळायला लागलं. म्हणून मी कुठलाही कॅरेक्टर आलो की पहिलं ते करतो, कारण तेच आहे की एक सवय लावली दादाने मला आणि आमच्या इथे चालत राहतं. 2 गोष्टी. पहिलं तर दादाचं नाव घे, कारण त्याच्यासाठी एक शाउटआउट दे त्याला, कारण त्यांनी तुला घडवलंय. नाव काय तुझ्या दादाचं? चैतन्य देशपांडे. चैतन्य देशपांडे एक कलाकार तू घडवतोयस. आणि प्रत्येकाला आयुष्यात असा एक दादा मिळाला तर खरंच तो मार्गी लागतो.
चांगले. दुसरं, तुझे आई वडील खुश जास्त कुठल्या गोष्टीसाठी आहेत? कलाकार म्हणून तू जो घडतोयस का एक व्यक्ती म्हणून जो तुझ्यात बदल आला? आता अगोदर तर त्यांना हे होतं की जेव्हा मला पहिल्यांदा काहीतरी मिळालं तेव्हा ते खूप खुश नाही, होते. तो स्वभाव जो बदलला, तो हा. रागीट, आणि तिकडून जो एक व्यक्ती म्हणून तो जो बदललाय, तो जास्त बेटर वाटतो की ऍक्टर म्हणून तू जे करतोयस? हा. व्हॉट इज दे फील गुड अबाउट? हो, मग त्यावेळेस ते खूप खुश होते. पण नंतर त्यांचं असं झालं की हा घरी नीट वागतो, याच्या बोलण्यात पण सुधार आलाय. कारण मी आमच्या गावी ना भाषणं वगैरे व्हायचे बाबासाहेबांवर किंवा जे कोणी असतील म्हणजे असे नेते किंवा अगोदरचे, मग त्यांच्यावर भाषणं व्हायची आणि सगळी मुलं पार्टिसिपेट करायची, पण मी नाही करायचं कारण मला बोलताच येत नाही. म्हणजे कोणीतरी दिसलं की मी लगेच नाही होणार माझ्याकडून, आणि त्यात त्यांच्यावर बोलणं म्हणजे खूप कठीण आहे कारण आपला अभ्यासच नाहीये. पण त्या गोष्टी मी त्यांच्यावर अभ्यास करत राहिलो आणि मग एकदा ना मी केलं भाषण आणि माझ्या घरच्यांना खूप आवडलं. म्हणजे त्यांना असं झालं की हा ऍक्टर म्हणूनच नाही, हा व्यक्ती म्हणून किंवा जे काही त्याचं नॉलेज आहे ते खूप वाढतंय, नाटकामुळे खूप वाढतंय, त्याला गोष्टी कळतायत. की म्हणजे आता आमच्या इथे काय होतं, म्हणजे मी बुद्धिस्ट आहे पण आमच्या इथे फक्त करतात की बाबासाहेब बाबासाहेब, पण अजून पण काही लोकांना माहिती नाही त्यांनी काय केलंय. ते फक्त बोलतात की बाबासाहेब आमचे आहेत, पण अजून त्यांच्यावर म्हणजे त्यांचं मेन मोटिव्ह काय होता की आपण शिक्षित असायला पाहिजे, हे लोकांना माहितीच नाही आणि ते करतात की नाही आम्ही आहोत. पण तेच आहे की माझ्या पप्पांना खूप आवडलं की हा शिकतोय, हा घडतोय, माणूस म्हणून घडतोय, व्यक्ती चांगला होतोय. कारण मी बोलताना पण ना अगोदर खूप नाही बोलायचो, नीट नाही बोलायचं, पण जसं मी नाटकामुळे एक फॉर्मली आपल्या मोठा असलं तर कसं बोललं पाहिजे, छोटा असलं तर कसं समजवलं पाहिजे, हे मला गोष्टी कळायला लागली. आणि त्यामुळे मग वडिलांचं पण असायचं की चांगलंय चांगलंय. आता माझ्या लहान भावाला माझं उदाहरण देतात की हा कसा होता, हा सुधारला, तू का नाही सुधरू शकत, असं बोलतात त्याला. की हा तर खूप वेगळा होता, कारण शाळेत पण मी मारामारी करायचो. म्हणजे दर दिवशी माझी कंप्लेंट जायची मम्मीकडे, माझ्या मम्मीला बोलवायचे चल शाळेत की मुलांनी असं असं केलंय. पण त्यानंतर आजवर एकही कंप्लेंट नाही गेली घरी माझ्या की आता तुमचा मुलगा काय करतोय किंवा असं नाही, फक्त चांगली गोष्टी पोहोचेल की हे करतोय. मग हे खूप आवडायचं मला आणि त्यांनाही आवडायचं की वेगळा. आणि आमच्या इथे जी काही मुलं आहेत ना ती सगळी म्हणजे असे बाहेरची टपोरी वगैरे आहेत. पप्पांना एक बरं वाटलं की त्यांच्यात गुंतला नाही आणि बाहेर कुठेतरी गेला आणि सुधारला. म्हणजे बिघडलो तर नव्हतं, पण एक चांगलं काय बोलतात मार्गावर गेला, एक चांगल्या मार्गावर गेला, हे खूप बरं वाटलं त्यांना. आता जसं अभिनेता अभिनेत्री तुम्ही आहातच, तुमचा आवडता अभिनेता अभिनेत्री कोण आहे? माझं चेंज होत राहतात माझे. सध्या कोण आहे? सध्या तरी बॉलिवूड की मराठी अभिनेता कुठलाही, म्हणजे लँग्वेज? अंकुश चौधरी. म्हणजे मी त्याची दगडी चाळ ही मूवी बघितलेली तेव्हापासून तोच आवडतो मला. आणि आता जास्त कोणी नाही, मी फक्त दादालाच बघते. आता मी मूवीज वगैरे बघणं सोडून दिलंय, आता थिएटर घर. सो मग मला असं होतं की माझ्यासाठी ज्यांनी मला शिकवलं तेच माझे चांगले गुरु आणि तेच मला त्यांचीच ऍक्टिंग बघायला जास्त आवडते. ओके, अच्छा. एक अभिनेत्री, सॉरी, अभिनेत्री नाही, कोणीच नाही. मी नाही बघितलं नाही, पण OTT सिरियल, युट्यूब वगैरे असं काहीच कॉन्टेंट कन्झ्युम नाही करा? मराठी मूवी विचार कर, तोपर्यंत आपण तुझ्याकडे होऊया. माझा असा एक फेवरेट नाहीये कोणी, मला असे भरपूर लोक आवडतात त्यांच्या स्टाईल आणि त्यांची ग्राफमुळे. मला शाहरुख खान, नंतर मनोज बाजपेयी, नवाज, नंतर इरफान खान, हे मला खूप आवडतात. म्हणजे आणि मग मराठीत पण असे खूप आहेत, म्हणजे आता विक्रम गोखळे असतील, नंतर सयाजी शिंदे, त्यांचं तर मला एक खूप आवडतं की ते मराठी असून सुद्धा त्या साईडला कामं करतात. म्हणजे त्यांचा कल्चर अडॅप्ट केलाय, हे खूप मला नवीन वाटतं की असं आपलं पण असायला पाहिजे, आपण वेगळं कुठलं तरी जाऊन काहीतरी करायला पाहिजे. आणि नंतर मग परत अभिनेत्रीमध्ये मला दीपिका पादुकोण खूप आवडते. पिकूमुळे खूप आवडायला लागली मला की नाही. आणि परत मग इथे आपला बर्फी मधली नाव आठवत नाही, प्रियंका. मला फक्त नाव मध्ये मी खूप कन्फ्युज होतो. प्रियंका चोप्राचं नाव? काय माहिती, प्रियंका आणि दीपिका मध्ये मी खूप कन्फ्युज होतो खूप. म्हणजे कधी कधी उलट पण बोलतो मी, असं आहे.
आय थिंक रणबीर कपूर पण झालेला यांच्यामध्ये, बॉलिवूड मध्ये माझा. प्रियंका चोप्रा, म्हणजे ते कॅरेक्टर एवढं गोड त्यांनी गेलंय आणि त्यात रणबीर कपूर आहे, तर सॉलिडच जे काही केमिस्ट्री त्या दोघांची. चांगलं आहे. सो INT आपला हा पॉडकास्ट INT पुरता होता. तुम्ही अजून खूप पुढे जाल, मोठमोठे पारितोषिक मिळेल, परत मराठी मूडवर तुम्ही यालच आणि आपण अजून इंटरव्ह्यू करू. तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढच्या जो काही तुमचा रूट आहे, पुढचे आता कॉलेज बाकी आहे त्याच्यानंतर मिळेल. आणि आज तुम्ही आलाय त्याबद्दल एक छोटंसं गिफ्ट पण आहे आम्हाला जे तुम्हाला द्यायचं आहे. तर जर मला गिफ्ट मिळेल तर येस. सो बेसिकली मराठी मूड चॅनल हा मराठी उद्योजकांना प्रमोट करतो. हा एन स्टाईल नावाचा ब्रँड आहे, मराठी उद्योजकच आहेत ज्यांचा हा ब्रँड आहे. खूप चांगला ब्रँड आहे. आपण फॉरेन ब्रँड्स वगैरे जे वापरतो बेसिकली त्याच का बेटर क्वालिटीचा ब्रँड आहे. सो प्लीज हे एक्सेप्ट करा, यूज करा, आवडला तर आम्हाला कळवाही. आणि दिस इज फॉर यू. थँक्यू सो मच. प्रॉडक्ट थोडे आम्ही असं मेल फिमेल हे मॉइश्चरायझर काय ते कंडिशनर, शॅम्पू आणि फेस आहेत. यांची खूप रेंजही आहे. तुम्ही आलात आमच्या पॉडकास्टवर, मला तुमचे अजून 1-2 पॉडकास्ट झालेत, पण इतर तुमचा एक्सपेक्ट करतो एक्सपिरियन्स चांगलाच असेल आमच्या पॉडकास्टवर येऊन. आणि तुमच्याशी गप्पा मारायला, आम्हाला संवाद साधायला खूप खूप बरं वाटलं. आणि तुम्ही इकडे आलात, आमच्याशी बोललात. बिफोर वी लिव्ह, एनी लास्ट थॉट्स तुम्हाला काही जर शेअर करायचे असतील तर? हो, मला करायचं प्लीज. मला तर माझ्या ज्ञानसाधना नाट्य परिवाराचं खूप म्हणजे आभार मानायचे की एवढ्या वेळ नाही बोलता आलं मला, पण मी खरं म्हणजे अजय दादा, सायराज दादा, मनीष दादा ह्यांचे खूप आभार मानेन. कॅमेऱ्यामध्ये बघून बोलतात डायरेक्ट. मी माझ्या ज्ञानसाधना नाट्य परिवाराचं खूप आभार मानते, कारण मला खूप सपोर्ट मिळालाय त्या गोष्टी. म्हणजे जेवढा घरातनं नाही मिळाला तेवढं काम करताना मला अजय दादा, परत सायराज दादा आणि मनीष दादा यांच्याकडून खूप सपोर्ट मिळाला. आणि सगळ्यात महत्वाचं सिद्धेश दादा, जो आमचा सेट आणि लाईट्स बघतो, त्याचाही मला खूप आभार मानायला आवडेल की कारण ते लोक म्हणजे आता ते पात्र जगण्यासाठी खूप मला त्यांनी मदत केली. आता अजय दादा आणि सायराज दादा आणि सिद्धेश दादाचं असं होतं की तुला ते पात्र जगायचंय ना, तर तू त्या झाडांशी संवाद साध. आमच्या जो कॉलेज आहे, कॉलेजच्या मागे गार्डन आहे, तिथे खूप मोठी झाड आहेत, तर त्या झाडांबद्दल अभ्यास करायला सांगितला. प्रत्येकाचं असतं की कॅरेक्टरचा अभ्यास कर, मला त्या झाडांचा अभ्यास करायला सांगितला, मला आणि साहिलला. तुम्ही त्या झाडांशी कसं बोलू शकता, ती आता आपण असं असतं की झाडांशी आपण चांगलं बोललो ना, ते आपल्याला चांगला रिस्पॉन्स देतात. म्हणजे हे मला माहित नव्हतं, मला दादाने शिकवलं. एवढं माहित होतं की झाडं लावा, झाडे जगवा, 4थी पर्यंतचा अभ्यास एवढंच माहितीये. मग नंतर दादाने सांगितलं की आपण जर झाडांशी बोललो ना, चांगलं बोललो तर झाडं चांगलं रिस्पॉन्स देतात. आता काही ठिकाणी मे बी असं कोणती तरी जागा आहे जिथे जर त्या झाडाला पाडायचं असेल ना, तर त्याला तिथे जाऊन शिव्या द्यायचं, शिव्या देणं किंवा त्यांना वाईट साईड बोलणं, ते झाड स्वतः मरतं. आता आपण एक सीन आहे थिमक्कामध्ये, आता आपण चांगल्या गोष्टी बोललो ना, तर ते जी आहे ना, म्हणजे तुळस दाखवली, ती चांगला रिस्पॉन्स करते. चांगल्या गोष्टी बोलल्यावर चांगलं, तर त्या थिमक्का खूप इनोसंट आहेत. तर ते जे चिकया आहेत ना, ते तिला असं बोलतात की तू जर वाईट बोलली ना, तर ती ना परत पालवीच फुटणार नाही. जर तू वाईट विचार करत राहिली, घरात वाईट हे असेल, तर ती चांगलं रिस्पॉन्स नाही करणार. तू जर त्या गोष्टीचा चांगला विचार करत राहिली तर तिला पालवी फुटेल. तर मी आता मी इथून पुढे चांगलं बोलणार, हे ते मग ते पुढे जाऊन पाळण्याचं ते हे आहे. तर मला त्यांनी म्हणजे मला सांगायचं हे की दादा लोकांनी मला, अजय दादा, सायराज दादा आणि सिद्धेश दादांनी सांगितलं की तू आहे ना एक रोपटं लाव, ते रोपटं लाव, त्या रोपट्याला तू कशी जगवशील. म्हणजे दादाचं म्हणणं की त्या रोपट्याला तुला जगवायचंय, काही करून त्या रोपट्याला तुला जगवायचंय. मग ते काही असू दे, तुला त्याला सकाळ संध्याकाळ बघायचंय, कुठे ठेवायचंय, काय ठेवायचंय, बघ, फक्त जगवायचंय त्याला. आता आपण काय करतो, नॉर्मली झाडे लावतो, लावणं आपलं काम आहे, पण ते जगतात. म्हणजे असं थिमक्कामध्ये लाईन आहे, आपण त्यांना नाही जगवू शकत, त्यांचे ते जगतात, आपण त्यांना फक्त जपायला हवं, असं ती लाईन आहे त्याच्यामध्ये. तर दादाचं म्हणणं होतं तुला त्या झाडाला जपवायचंय आणि जगवायचंय, हे असं होतं. आणि दादाने सांगितलं, आम्ही ते रोपटं लावलं. मग ती प्रोसेस चालू केली. फर्स्ट राऊंड होत गेला. झाड आता आपण लावतो, ते लावल्यानंतर 4-5 दिवसांनी ते जगायला लागतं.
आम्ही लावलेलं रोपटं फर्स्ट राऊंड झाल्यानंतरही ते असं म्हणजे पडलेलं होतं खाली. फायनलला म्हणजे आता आम्ही पूजा करतो झाडाची, आम्हाला फर्स्ट राऊंडला दादाने आमचं रोपटं मागितलं की हा आता पूजा करायला द्या. आणि पूजा करायला गेलो. आता आम्ही खूप रोपटी लावली अशी, तर त्यामध्ये साहिलचं माझं असं झालं की आपण लावलेलं रोपटं जे होतं, आता मनी प्लांट जगतच त्याला हे की नाही, आम्ही लावलेलं रोपटं जास्वंदाचं होतं, तर आम्हाला वडाचं लावायचं होतं, मिळत नव्हतं, आम्ही जास्वंदाचं लावलं. तर आता मनी प्लांट आणून ठेवलं. आमचं झालं की आमचं रोपटं जगतच नाहीये, आता काय करायचं, आम्ही त्या विचारांमध्ये पण होतो. आणि मग फर्स्ट राऊंडला आम्ही मनी प्लांटची पूजा करायला दिली. आणि मग आणि फायनलला जाताना आम्ही असंच, म्हणजे आमची सवय आहे साहिलची माझी, की आम्ही गेलो ना तर साहिल आणि मी पूर्ण गार्डन मध्ये फिरतो, म्हणजे झाडांशी बोलतो किंवा वाक्य घेतो झाडांशी बोलताना, ही सवय. आणि आता जाणार आणि आम्ही गेलो तिथून आणि आमचं रोपटं फायनलच्या प्रयोगाला जगलं, म्हणजे असं पूर्ण त्याला पालवी फुटली असं होतं ना. त्याच्यामध्ये पण सीन आहे की पालवी फुटताना तो आनंद की हा चिकायला सांगताना की हा बाबा बघ पालवी फुटली. आणि साहिल तिकडे काम करत होता, म्हणजे झाडांकडे बघत होता. मी गेली रोपट्याला बघायला, चला आज तरी जगेल ते, आणि गेली आणि ते रोपटं म्हणजे असं पालवी फुटली त्याला. मी साहिलला म्हणाल, साहिल हे बघ काय झालं, पालवी फुटली. आणि त्याच दिवशी दादा लोकांना आम्ही सगळे दादाच्या दादा लोकांच्या प्रयोगाला गेलेले, आम्ही फायनलला जाणार होतो. दादाला मेसेज कॉल करून सांगते, दादा हे बघ पालवी फुटलीये. ती एक गंमत लक्षात राहील की हा बाबा त्या रोपट्याची एक कथा, म्हणजे अजूनही आम्ही त्या रोपट्याकडे बघतो, आता नवीन नवीन पालवी फुटत चाललीये, ते जगत चालले. मग आम्हाला असं होतं की आणि आता त्याला अशी म्हणजे पाऊस सुरू झाला ना की त्याला कीड वगैरे लागते, मच्छर वगैरे असं काहीतरी, आणि आम्हाला झालं की तोडलं ते एक. आणि आता असं होतं की दादाचं पण म्हणणं आहे, तुम्ही ते जगवताय, मग तुम्ही बाहेर जाऊन एखादं झाड तोडाल, मग एक पान तोडाल, मग ते तुम्हाला किती वाईट वाटेल, ते जगा. आता असं होतं की एवढंसं काय झालं ना तरी आम्हाला म्हणजे असं आणि आम्ही आता एकांकिकेसाठी रोपटी बनवलेत, म्हणजे ती प्लास्टिकची, आम्ही खरी तर नाही वापरू शकत कारण आम्ही ती जपण्यासाठी आम्ही ती बनवलीत, अशीच कागद आणि आणून बनवलेत. पण आता ते जरी पडलं ना तरी असं होतं की यार रोपटं पडलं. दादाचं असं होतं की नाही पडलं पाहिजे, पडलं तर नीट ठेवा, असं होतं दादा लोकांचं. आणि मग म्युझिक पण आता मला म्युझिकवाल्या दादाचं पण, निनाद दादा, सौरभ दादा आणि सिद्धांत दादा ह्यांचं पण खूप हे काही की आता आपण कॅरेक्टर बघतो, आपण सॉन्ग तर ऑडियन्ससाठी असतं बरोबर. मग आम्ही ते बोलताना ते सॉन्ग आम्हाला घ्यायचंय, मग आम्हाला ते त्याच्याबरोबर हे जायचंय, मग ते कसं समजून घेताना मग ते बोलायचं कसं, मग ते आपल्यापर्यंत पोहोचवायचं. मग आपण ते हळू बोलताना मग सॉन्ग एकीकडे, आपण एकीकडे, मग ते असं खूप विचित्र. मग दादाने आमच्या दोघांना बसवलं, म्हणजे सगळे दादा लोक बसले, मग ती प्रोसेस गेली की हा असं असं बोलायचंय, अजय दादाचं तसं तसं, म्हणजे असं त्या कॅरेक्टरमध्ये तुम्ही कसं कराल, कॅरेक्टर उभं कसं कराल, हे पहिले 2-3 रन थ्रू खूप वाईट झाल्या, नाहीच कळत, वाक्यच पाठ नाही, कन्फ्युजन व्हायचं. मग नंतर एक प्रोसेस गेली, मग ते कॅरेक्टर जमायला लागलं, मग दादा लोकांची खूप मदत, मग ताई म्हणजे साक्षीताई, अदितीताई आणि बाकी म्हणजे खूप म्हणजे सिनियर्स. आम्ही 8 तारखेपासून म्हणजे इप्ताचा फर्स्ट राऊंड झाला, आम्ही 8 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत आम्ही कॉलेजमध्येच होतो. नाईट म्हणजे माझे सिनियर्स संजय दादा, शुभम दादा, परत असे खूप जण म्हणजे सिनियर्स आहेत ना, नाईटलाच थांबायचे, घरी कोणीच गेलं नाही. माझं तर पप्पांनी बघितलं तर बोलतील की नाही माहित नाही, मी पप्पांना खोटं सांगून गेलेली. पप्पांना सांगितलं मी गावाला जाते, मी 4 दिवस कॉलेजमध्येच होती. ऑन कॅमेरा हे बघितल्यानंतर चांगलंच वाटेल त्यांना, पण मी सॉरी पप्पा. नाही पण पारितोषिक देऊन बोलू शकतेस की 4 दिवस मी हे करत होते. हा, पप्पांना सांगितलं मी गावाला जाते, गावाला सांगून ठेवलं पप्पांना असं असं सांगा. पप्पांची परमिशनच नाहीये नाईटला थांबायची, आणि मी खोटं बोलून नाईटला 4 दिवस थांबते, एक दिवस एकाच्या घरी, दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी, हे करत करत मग ती प्रोसेस, कारण लेट व्हायचा. आणि आमचा एरिया, आता मी दुसरीकडे शिफ्ट झाल्यानंतर बसेसचा काही प्रॉब्लेम म्हणजे नाहीच आहे, काय सांगू, गेली गावाला. तर मग ती प्रोसेस, मग नाईट वगैरे, खूप सेटसाठी मदत, मग आम्ही कॅरेक्टरसाठी मग दादा लोकांचा सपोर्ट. त्यानंतर 50व्या वर्षी आम्ही फायनलला गेलो, इतक्या वर्षानंतर फायनलला गेलो. किती वर्षानंतर तुम्ही मगाशी बोललं तसं? 49 इयर्स नंतर आज तुमचं कॉलेज फायनलला. आणि त्यानंतर गेल्यानंतर मग तो अभिनेत्रीचा हे की हा बाबा मिळायचे. आणि म्हणजे असं मी सांगत नाहीये, पण मला ताई लोक म्हणाले की पहिल्यांदा कोणती तरी अभिनेत्री
पहिलं प्राइज मिळवले, ते पण 50व्या वर्षी आणि INTचं. तर ती मला खूप म्हणजे असं मिळालं, मला तुमच्यामुळेच मिळालं. मग मला त्यांना खूप म्हणजे असं आभार मानायचे की त्यांचे, तुमच्यामुळे हे शक्य झालं, नाहीतर काहीच शक्य नव्हतं हे. नाही, जसं आपण बोललो सिनियर्स आहेत म्हणून तो वारसा आहे, ती शिस्त आहे आणि त्यांच्याकडून येणारे संस्कार आहेत. ऑन एंडिंग नोट मी पण आभार मानेन. सर्वप्रथम मी माझे कॉलेज आणि आमची नाट्यसंस्था विथी वजे रंगकर्मी आणि आमचे टीचर कोऑर्डिनेटर विशाखा मॅम आणि सुरभि मॅम, ते खूप आभार मानतो की त्यांच्यामुळे आम्हाला हे सगळं जे काही घडतंय त्यांच्यामुळे खूप काय बोलतात इझी जातंय. आणि परत आमचे एक्स स्टुडंट, आजी माझी विद्यार्थी, यांचे पण मी आभार मानेन. आता नाव घेत नाही कारण नाव घ्यायला गेलो तर खूप मोठी लिस्ट आहे, संपणार नाही. पण खरंच मनापासून आभार मानतो की तुम्ही आलात, तुमच्यामुळे ते शक्य झालं. थँक्यू सो मच. आणि तुम्ही मराठी मूडच्या प्लॅटफॉर्मवर आलात त्यासाठी आम्ही सगळे, आमची टीम तुमचे आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद. मला पण फक्त एक बोलायचं की मी पण मराठी मूडचे खूप आभार मानतो की त्यांनी इथे येऊन आम्हाला बोलण्याची संधी दिली, कारण हे खूप गरजेचं असतं. कारण INTचं जे काही कव्हरिंग आहे ते मला वाटत नाही की मराठी मूड शिवाय दुसरा कोणीतरी चॅनलनी केलं असेल किंवा माहिती, कारण त्या गोष्टींमुळे मला हे INTचा जो माहोल असतो तो माझ्या मित्रांपर्यंत, माझ्या फॅमिलीपर्यंत पोहोचवता आला. मी गावी वगैरे पण पाठवले की आम्ही काय करतो ते तुम्हाला दाखवतो. मग त्यांना तो व्हिडिओ वगैरे जे काही ती लिंक होती ती मी शेअर केली आमच्या ग्रुपवर, बघा आम्ही हे करतो, असा माहोल असतो, तुम्ही पण या पुढच्या वेळेस. थँक्यू सो मच. तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहेच, तुम्हाला नक्कीच मिळेल. पण येस, ऑन दॅट नोट खूप बरं वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि आपण पुढे असंच भेटू आणि गप्पा मारतच राहू. साठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.